चला सर्वांचं आजच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. थोडा उशीर झाला होता, ते मुलीला घ्यायला शाळेत गेलो होतो त्याच्यामुळे. तर बघा, आज आपण काय बघणार आहे. काल लेवल 1चा आपण बघितलं सिलेबस कसा बनवायचा. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगितलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आता लेवल 1चा विषयच नाही घेणार, म्हणजे शिकवण्यासाठी सिलेबसचं सांगत आहे. बाकी दुसरं तर आपल्याला हेल्प करायची. आता दुसरं आपण लेवल 2 चं बघूया. लेवल 2 मध्ये तुम्ही क्लास कसा डिवाइड करू शकता. हम्म. कारण मी काय करतो ना, खूप काही सगळं शिकवून देतो. पण बाकीचे कोचेस तसं नाही करत, बरेच पैसे कमवतात. तर छोटे छोटे तुम्ही एकच, जसं आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता मी एक ऍड लावली, आज तुम्ही बघितली असेल की समृद्धी शक्तिपात आहे. आहे किती? फक्त एकच तास मी घेणार, 2 तास, पण 2 तासात ऍडमिशन पण यायला लागले. तर तुम्ही छोटे छोटे कोर्स असे डिवाइड करू शकता. तर लेवल 2 ला आपण काय काय शिकवतो आधी बघू, स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला काय काय शिकवू शकतात. स्क्रीन मोठी करतो, चला ठीक. आधी तुम्हाला दाखवतो लेवल 2 आणि 3. सेकंड थिंग, तुम्हाला मी लेवल 2 3 एकत्र शिकवतो, तुमची मर्जी. तुम्हाला लेवल 2 वेगळं शिकवायचं आणि लेवल 3 अजून वेगळं शिकवायचं. लेवल 1चं जर घ्यायला गेले, चांगलं कोच असाल, 3,000 रुपये लेवल 1 ची फी. लेवल 2 पण तुम्ही 4,000 घेऊ शकतात आणि लेवल 3 5,000 पे चार्ज करू शकतात. कोचेस असं घेतात. ओके, माझं तसं नाहीये क्रायटेरिया, पण तुम्ही नक्कीच करू शकतात. ओके, हे बघा, आपण किती कोर्सेस, मी तुम्हाला जितकं शिकवणार त्याच्यात तुम्ही काय काय शिकवू शकतात आपण बघूया. थांबा, मी स्क्रीन मला इकडे घेतो. हे कसं जात आहे, 1 मिनिट थांबा. याला मोठं करायचं म्हटलं. हे बघा, तुम्ही काय काय शिकवू शकतात लेवल 2 आणि लेवल 3 ला. हे माझं एकत्रच मी एवढे सब्जेक्ट शिकवतो. तर बघा, हे एवढं कोणीच शिकवत नाही. लेवल 2 मध्ये साधारणतः काय शिकवतात कोचेस बघा, सगळे लेवल 2 चे सिम्बॉलचं अटोनमेंट करून देतात. चोकुरे से की होंच्या दिशेने, आणि डिस्टन्स सिलिंग शिकवतात लेवल 2 मध्ये. लेवल 3 ला फक्त मास्टर सिम्बॉल करून देतात. ऍक्च्युली तुम्हाला लेवल 1 आणि लेवल 2 आणि 3 मध्ये फरक सांगतो. लेवल 2 म्हणजे फक्त फक्त आणि फक्त 3 सिम्बॉलचा शक्तिपात द्यायचा, चोपोरे सेहेकी होंशाजोशनी, आणि डिस्टन्स सिलिंग कशी करायची ते शिकवतात. हे लेवल 2 एवढाच सिलेबस असतो. आणि लेवल 3 म्हणजे मास्टर सिम्बॉल डायकोमाचा शक्तिपात करायचा आणि पुढे त्यांना मेडिटेशन कसं करायचं शिकवायचं. एवढं छोटं असतं. पण आता मला जास्तच खुजली शिकवायची, टाइम द्यायची, तर मी शिकवून देतो. ओके, खरं सांगतो तुम्हाला, कोणीच एवढं नाही शिकवत. लेवल 2 3 ला एवढं कोणी एक संगती नाही शिकवत. तर तुम्ही तुम्ही पण तसं नाही करायचं आहे. बघा, लेवल 2 आणि 3 ला काही काही विषय माझ्याकडे शिकवले जातात बघा, ते तुम्ही शिकवू शकणार इतरांना. अंतकरण रेखी आहे, तुम्हाला माहिती आहे. हे चॅट जीपीटी, ईएफटी, हे सगळं टेक्निकल मी शिकवतो. तर ईएफटी देखील शिकवू शकतात. मी थोडंसं त्यांना डिजिटली पण साक्षर करतो की तुम्ही कसं मदत घेऊ शकता. दुसरं आहे क्रिस्टल थेरपी. तर तुम्ही क्रिस्टल थेरपी देखील वेगळी शिकवू शकतात. जसं हे सगळं मी तुम्हाला, ओके, क्रिस्टल थेरपी आहे. करुणरेखी पूर्णपणे वेगळे शिकवू शकतात. सायकिक अटॅक, सायकिक सर्जरी हे तुम्ही लेवल 2 ला शिकवू शकतात किंवा लेवल 3 ला. हे तुम्हाला लेवल 2 3 मध्येच इन्क्लूड करायचं आहे. सतीचं ग्रीड देखील लेवल 2 3 मध्ये इन्क्लूड करायचं आहे. विश बॉक्स वेगळं करू शकतात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये किंवा रेखेत सांग. विश बॉक्स नाही, विश बॉक्स तुम्ही लेवल 2 मध्येच शिकवायचं आहे. ओके, विश बॉक्स, सायकिक, हे बघा काय काय लिहून घ्या तुम्ही, अगोदर लिहून घ्या लेवल 2 चे सब्जेक्ट काय काय. कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. सायकिक अटॅक, सायकिक सर्जरी नका शिकवू. सायकिक अटॅक, सतीचं ग्रीड, विश बॉक्स, हे इम्पॉर्टंट आहे. बस 3 गोष्टीच असतात लेवल 2 ला, बाकी दुसरं काही शिकवल्या जात नाही. बाकी तुम्ही ऍडिशनल कोर्स तुमच्या म्हणण्या मर्जीप्रमाणे करू शकता. तर बघा, अंतकरण रेखी आहे, क्रिस्टल थेरपी आहे, बेसिक प्लस ऍडव्हान्स,
हा, रेकी हिलिंग प्रॅक्टिकल पण ते लेवल 2 मध्येच घ्यायचे आहे. तर साऊंड हिलिंग वेगळे शिकवू शकतात, झिबू सिम्बॉल वेगळे शिकवू शकतात. हा, आता जसं बघा, मी काय केलं, आज एक ऍड लावली समृद्धी शक्तिपाताची. काय करणार आहे, मी 2च तास शिकवणार आहे. तसंच तुम्ही काय करायचं, क्रिस्टल थेरपी संडेला वेगळं शिकवायचं, की रविवारी माझी दुपारी 12 ते 1 क्रिस्टल थेरपीची एक बॅच आहे. 499 रुपये भरा. आणि जर जेव्हा तुमचे हळूहळू खूप स्टुडंट येतील तर ते द्यायला, आता बघा, मी फक्त ऍड टाकली आणि 5 मिनिटात मला ऍडमिशन यायला लागले. का बरं? कारण 1 वर्षापासून स्टुडंट मला ओळखतात, ट्रस्ट आहे, बरोबर की नाही? मी फक्त ऍड टाकली आणि खरंच ऍडमिशन यायला लागले. हा, तसंच तुमचं होणार आहे. तर फक्त काय करायचं आहे, मग छोटे छोटे अंतकरण मी तुम्हाला शिकवणार आहे. अंतकरण रेकी 499 भरा, रविवारी 1 तासाचा क्लास असेल. आलं लक्षात? छोटे छोटे कोर्स डिवाइड करा. ओके, कारण लोक असेच पैसे कमवतात. क्रिस्टल थेरपी जी मी शिकवतो, बेसिक आणि ऍडव्हान्स, लोक 15,000 रुपये फी घेतात. काहीच नाही त्याच्यात, काय शिकवणार आहे क्रिस्टल मध्ये? सगळे क्रिस्टल मी तुम्हाला, क्रिस्टल बायबल पुस्तक दाखवलं आहे, क्रिस्टल हिलिंगचं एक बुक दाखवलं आहे, ग्रीड कसं बनवायचं त्याच्या पलीकडे काहीच नसतं. तरी लोक 15,000 फी घेतात क्रिस्टल थेरपीची. तर तुम्ही ऍटलिस्ट सांगा की माझ्याकडे क्रिस्टल थेरपी बेसिकचा ऍडव्हान्स कोर्स आहे, त्याची फी 999 आहे, त्याची जास्त घ्यायची. प्लस त्यांना सांगायचं मी तुम्हाला क्रिस्टलचा बिझनेस कसा करायचा ते शिकवेल. तर लक्षात घ्या, मी पण तुम्हाला आता क्रिस्टलमध्ये खूप छान बिझनेस करायचा शिकवेल. अगदी आता सरोज मॅमला माहिती आहे, मी त्यांच्याकडून 600 रुपये घेतो, पुढे ते विकतात. पण पुढे जाऊन इतकं छान शिकवेल की तुम्हाला एक एक क्रिस्टल 100-150 रुपयालाच पडेल. तुम्ही 900 रुपये, त्याच्या मागे 800 रुपये काढू शकता. लिटरली क्रिस्टलने माझं घर चालतं, 30-40 हजार मी कमवतो. पण आधी तुम्हाला मी ते नंतर शिकवेल, आधी तुम्हाला रेकीत एक्सपर्ट व्हायचं आहे. म्हणून मी ते सांगणार नाही. नाही तर तुम्ही काय करणार, शॉर्टकट शोधणार. यार माझ्याकडून हे होत नाही वेबिनार, मी क्रिस्टलचाच बिझनेस करते. मग मी तसं करणार नाही. ओके, थोडस स्ट्रिक्ट बनायला लागतं. कारण माझं मेन टार्गेट आहे की तुमचं, लोकांनी तुम्हाला ऐकायला, तुम्हाला ब्लेसिंग द्यायला पाहिजे, आनंदाने पैसे द्यायला पाहिजे. ते टार्गेट. तर आता तुम्हाला सांगा, लेवल 2 आणि लेवल 3चा माझा सिलेबस आहे. मी एक फाईल दाखवतो, तर एक पीपीटी दाखवतो तुम्हाला. त्याच्यात तुम्हाला कुठला सब्जेक्ट शिकवताना खूप प्रॉब्लेम होईल की सर मी नाही शिकू शकत, तसं काही असेल ना तर मला तुम्ही शेअर करा. ओके, 1 मिनिट. थोडस आपण डिस्कशन मधून थोडासा मार्ग काढू शकतो की हा, हे शिकवायला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, तर बघा, ऍक्च्युली बघा, आधी सांगायचं तुम्हाला, आता लेवल 2 मध्ये काय काय, ही पीपीटी मी तुम्हाला दिली आहे, ही पीपीटी तुम्ही वाचून सांगा काही प्रॉब्लेम आहे. तर बघा, सांगायचं की याच्या पुढे तुमचा लेवल 1चा शक्तिपात झालाय, पण याच्या पुढे तुम्ही 1 तास लवकर उठत जा, अन्न पाणी रेकीने चार्ज करून पित जा, सो अँड सो. सोपं सोपं, काही अवघड वाटलं तर मला सांगा. रेकीचे 5 सिद्धांत परत रिमाइंड करून द्यायचे. आणि हे तुम्ही बघा, ह्याची पीपीटी मी दिली आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करा. ओके, कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती भेटू शकते. मी शोधली तर मला अशी माहिती भेटली. तर तुम्ही हेही सांगू शकता, जसं माझं वाचून कोणी रिक्वेश्चन करणारच नाही. ओके, कोणाला काही माहीतच नाही याच्यातलं, डोक्यावरून जातं त्यांच्या. तरी तुम्ही हे सगळं सांगितलं, त्यांच्या नजरेत काय होतं माहितीये का, आता ह्या गोष्टी आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, समोर त्याच्या डोक्यावरून जातं. पण त्यांच्या नजरेत काय होतं माहितीये का, तुम्ही खूप नॉलेजेबल आहे, तुम्हाला खूप काही येतं. मग काय होतं, ट्रस्ट इश्यू, म्हणजे त्यांना ट्रस्ट वाढतो. अरे हे तर खूप ज्ञानी आहे, जे आम्हाला माहिती नाही त्यांना, म्हणून ते सांगायचं आहे. ओके, म्हणून सांगत आहे, माझा कंटेंट वापरा. तुम्हाला वाचूनच सांगायचंय, कोणीच रिक्वेश्चन करणार नाही. माझ्याकडे अशा असे स्टुडंट आहेत, एखादे कंपनीचे सीईओ आहेत, एक डीआरडीओ मध्ये सायंटिस्ट आहेत, आत्ताच्या बॅचला एक स्क्वॉड्रन लीडर आहे कुठला तरी, मला वाटतं ह्या बॅचला आहे, एक स्टुडंट आहे, एक ऍडव्होकेट आहे. कोणीच रिक्वेश्चन करत नाही, किती पण शिकलेले असू द्या, काहीच माहिती नाही. म्हणून माहिती आहे ना तुम्हाला, जास्त पैसे कोण कमवतं? सगळ्यात आधी तर नोकरदार, त्याच्यावरती पॉलिटिशियन कमवतात, पॉलिटिशियनच्या वर कोण पैसे कमवतं? बाबा लोक. कारण त्या गोष्टी कुणाला माहितच नाही. बरोबर आहे की नाही? मला पण घरात गुरुजीच बोलतात, म्हणजे चिडवतात, असं बाबा आहे तो गुरुजी आहेत, आहे. एक तर लोकांचं कल्याण होतं, लोकांना त्यातलं काहीच कळत नाही. पहिली गोष्ट तर ही आहे. तुम्हाला कोणीच रिक्वेश्चन करणार नाही. आणि ते मी जे सांगितलंय ना ते वाचा, त्यांना वाटेल तुम्ही खूप ज्ञानी आहे, तर तुमच्याशी ते
वो जुबान नाही लढाएंगे आपके साथ. हा. तर फक्त वाचून सांगा. वाचता वाचता तुम्हाला पण नॉलेज येईल की ह्या गोष्टी अशाच असतात. हा. जसं स्क्रीनवर दिसेल तसं तुम्ही सांगत जा. ओके. सिम्बॉल कशी काम करतात हे खूप त्यांना सांगायचं आहे, कारण सिम्बॉल प्रती त्यांचा विश्वास बसला पाहिजे. तर हे पण तुम्ही वाचून सांगू शकतात. हे पण न शिकवण्यासारखं काहीच नाही. हा. तर चौकुरे कसा काढायचा काय नाही सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. हा. आलं लक्षात. तर बस 3 सिम्बॉल आहे, कसे ड्रॉ करायचे सुरुवातीला सांगायचं आणि नंतर तुम्ही तर शक्तिपात देणारच आहे. हा. तर हे काही लेवल 2 मध्ये एवढंच आहे सिम्बॉल. हा. हा. हिलिंग कशी करायची, हिलिंगच्या वेगवेगळ्या मेथड आहे. त्यांना 7 चक्रावर कसं करायचं सांगायचं. हे बघा, हे सुद्धा मी दिलं आहे, तुम्ही हे सुद्धा त्यांना द्या. आता माझा लोगो कसा काढायचा ते तुम्ही बघा, मला पण नाही माहिती. तर असंच असं दिलं तर काय होईल, तुम्हाला तर त्यांना काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. हे दिलं, हे वाचा, तुम्हाला समजून जाईल. ओके. असंही तुम्ही त्यांना सांगू शकता. तर झिबू सिम्बॉलचा वेगळा कोर्स घेऊ शकता का. झिबू सिम्बॉलचा देखील पूर्णपणे वेगळा 1 दिवसाचा घ्यायचं. ते एक पुस्तक मी तुम्हाला दिलंय, ते पुस्तकही त्यांना देऊन टाकायची PDF फाईल. झिबू सिम्बॉलने तुम्ही करू शकता. आता माझ्याकडे झिबू सिम्बॉलची PPT आहे, पण 15 सिम्बॉलचीच आहे. मला आता त्याच्यावर करायला टाइमच नाही. तर तुम्ही 88 सिम्बॉल आहे, तुम्ही स्वतः मेहनत करा, 88 सिम्बॉलची PPT बनवा आणि लोकांना शिकवा. त्याचेही चार्ज घ्या तुम्ही. झिबू सिम्बॉलचा कोर्स आहे, तो 1-2 तासाचा वर्कशॉप आहे, त्याची फी 499 आहे. 10 स्टुडंट आले, 500 रुपयाने 10 स्टुडंट आले, तुमचे 5,000 रुपये 2 तासात सुटणार की नाही. तुम्हाला 5,000 रुपये कोण देणार आहे. 5,000 रुपये कोणाची सॅलरी असते. तुम्हाला घर बसल्या 2,000 भेटत आहे. काय करायचं आहे, एकदा फक्त PPT तयार करायची आहे, वर्षानुवर्ष तीच वापरायची आहे. मेहनत सुरुवातीलाच आहे, नंतर काहीच मेहनत नाहीये. आता समृद्धी शक्तिपाताचे मी जे सांगितलं मेडिटेशन घेणार आहे, ते मेडिटेशन मी दिवाळीला बनवलं होते मागच्या वर्षी, पण ते खूपच असरदार आहेत. ओके. एकदाच मेहनत घ्यायची, परत मेहनत घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, काही करायचं तर हे गोष्टी तुम्ही. तर लेवल 2 लेवल 3 शिकवायला मी PPT दिलेले आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कधीही कळवा. ओके. तर तुम्हाला आता कोर्स डिवाइड करायचा आहे. तुम्ही हे बघा, कपूर दिया देखील त्याच्यात शिकवू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त द्या. कसं असतं माहितीये का, लेवल 1चा जेव्हा क्लास संपतो ना, तर तुम्हाला त्यांना सांगायला लागतं की तुम्ही माझ्याकडे जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला काय काय भेटेल. मग छान छान गोष्टी जर असेल तर ते येतील. फक्त तुम्ही बोलले ना मी लेवल 2 शिकवतो, तर मग ते थोडे विचार करतील, कारण बाकीचे कोचेस पण काहीतरी ऍडिशनल शिकवत असतील, पण नाही शिकवत. मी बघितलंय, काही नाही शिकवत दुसरे कोचेस. मार्केटमधले कोचेस बघितले आहेत. मी जरा जास्तच घेतो सब्जेक्ट. तर तुम्ही त्याच्यामध्ये क्रिस्टल थेरपी देऊन टाका, की जर तुम्ही लेवल 2-3 ला ऍडमिशन घेतलं तर क्रिस्टल थेरपी मी तुम्हाला शिकवेन. असंही करू शकतो. ओके. तर इथपर्यंत आता तुमचे काही प्रश्न असेल तर मला सांगा. खूप सोपं आहे, तुम्हाला एकदाच मेहनत करायची आहे. तुम्हाला तर माझीच PPT वापरायची आहे. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम काय होणार ते मला सांगा. तर बघा, आता आपण एवढंच बोलणार आहे आठवड्यात, काय शिकवायचं, कसं शिकवायचं आणि लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. तर हे काय शिकवायचं मध्येच आपण सध्या फसलेलो आहे. एनी प्रॉब्लेम. कोर्स डिवाइड करण्यामध्ये काही होईल का प्रॉब्लेम, बघा सांगा. सर ह्याच्या तुम्ही PPT देणार आहेत ना, सेकंडच्या पण मी दिलंय ऑलरेडी, चेक करा दिले. परत ग्रुपमध्ये. हा, बर बर बर. सॉरी, मी बघितलं नाहीये. आणि हे आज मी ह्याच्यावर लॅपटॉप वरती जॉईन झाले. अरे वा, चला कॉंग्रॅच्युलेशन. आता बघा किती तुम्हाला कॅमेरा घ्यायची गरज नाही, मस्त कॅमेरा आहे, पैसे वाचले. नको घेऊ ना. पण ते जरा हा नाही, छान आहे, छान आहे, कॅमेरा व्यवस्थित आहे तुमचा. हा काही हा. गरज नाही. माझा कॅमेरा खूप खराब आहे, एवढ्या महागाचा लॅपटॉप घेऊन त्यापेक्षा स्वस्तातल्या लॅपटॉपचा कॅमेरा चांगला होता. कधी कधी असं होतं. ओके. हा बघा, आता हर्षदा मॅमने बघा कसं बॅकग्राऊंड लावलाय. प्लीज तसं काहीतरी करा. हे बघा एकदम प्रोफेशनल आहे, नेत्रा मॅम एकदम ते प्रोफेशनल आहे. ते आता कसं लावायचं ते नाही ना मला सर माहिती, पाठीमागं सगळं बॅकग्राऊंड. जमेल, युट्यूब वर जा. मी कालच बरं बरं. सांगितलं हाऊ टू ड्रिंक हा. वॉटर, त्याचा पण व्हिडिओ आहे. पाणी बरं बरं कैसे बरं. पिये. तर ते करायचंय. ओके. तर चालेल. प्रयत्न करा. हा. जर बघा, नक्की नक्की. माधव प्राणरेखी इन्स्टिट्यूट, आज करते कॉंग्रॅच्युलेशन. मी, आज प्रयत्न करते त्याचा.
चला खूप छान हं मॅडम. कारण असं मी आज म्हणलं ट्राय करूया ह्याच्यावरती जमतंय का लॅपटॉपला, पण आज नाही झाले नाही मग जम जॉईन. होईल होईल ओके. चला उद्याच्याला छान. बॅकग्राऊंड करते. ठीक आहे चला. माधव प्रांढरे इन्स्टिट्यूट एकदम सुंदर आहे. बॅकग्राऊंड चेंज करा का? मी तुम्हाला ग्रुपवर फोटो पाठवू का माझ्या बॅकग्राऊंडचे? तुम्हाला फक्त ते रिप्लेस करा. ऑफिस आहे ना, त्याचे फोटो पाठवतो ग्रुपवर. काय हा. करायचं, ते गॅलरीत सेव्ह करायचे, झूमवर जायचं आणि झूमवर तिथे ऍड करायचं. थांबा, माझी स्क्रीन तुम्हाला शेअर होईल का? मी सर बघतोय थांबा. माझं बॅकग्राऊंड दिसतंय हा बरोबर दिसतं ना, छान आहे. हा HSK. छान आहे तुमचं. पण तुम्ही ना त्याच्यात एक बटन आहे बघा, थोडं मागे जा तुम्ही, एकदम स्क्रीनच्या झूम पुढे हा. इन जाऊन. झालंय झूम इन ते करू. जास्त ब्लर होतं ना. एक मिनिट हा. माधव प्राणरेखे कोमल मॅम, एक मिनिट मी नाव विसरून गेलो होतो. 1 मिनिट. स्क्रीन शेअर होती का मला बघू द्या माझी. ही वाली स्क्रीन. ओके, ही नाही, ही काय झालं होतं? ही स्क्रीन नाही, ही वाला स्क्रीन परत तीच होत आहे. ती स्क्रीन नाही शेअर होते झूमची जे तुम्हाला. तर तिथे बघा, झूम वर तुम्ही गेले ना तर तिथे प्लसचं बटन आहे, तिथून तुम्ही गॅलरीतला इमेज बॅकग्राऊंड लावू शकता. ओके, तर अच्छा. हा मी तुम्हाला फोटो पाठवून देईल, तर तुम्ही करून घ्या. तर तुम्हाला काही त्याची पण गरज नाही. हा, मी सगळं काही द्यायला तयार आहे, फक्त तुमच्यात कॉन्फिडन्स तो यायला पाहिजे. हम्म ते हम्म हम्म. फक्त की मी शिकवू शकते, आत्मविश्वास, बाकी मी सगळं दिलं आणि नक्की येतो. 4 लोक समोर आले ना, बिलकुल घाबरू नका. सरोज मॅम तुम्ही सुद्धा, 4 लोक समोर बसले ना, तुम्हाला मी कालच सांगितलं, जेव्हा देव ऑटोमॅटिक शक्ती देतो. ओके, बिलकुल घाबरायचं नाही. आता सेकंड थिंग, हे तर काम करायचं आहे. आता मी तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये टास्क सांगतो, कारण उद्या मला टाइम भेटणार नाही क्लास घ्यायला, कारण मला त्या पुढच्या आता पेड क्लास आहे, तर माझ्यावर प्रेशर असतं, तयारी करायची आहे. अजून एक खूप छान, खूप सुंदर, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऍड पेज बनवायचा आहे. हा, किती सोपं आहे बघा. मला 1 मिनिटामध्ये ते समृद्धी शक्तिपाताची ऍड कशी भेटली, फ्लायर, त्याला म्हणतात फ्लायर. पण फेसबुकला ऍड लावताना प्लीज तुम्हाला नेत्रांची गरज लागणारच आहे, कारण फेसबुकचे फ्लायर खूप चांगले लागतात. त्यांच्याकडे कॅनव्हा पेड आहे ना मॅडम तुमच्याकडे? हा, त्यांच्याकडे कॅनव्हा पेड आहे फ्रीमध्ये. माझी पण ऍड फेसबुक जास्त लोकांना नाही दाखवत, खूप मामूली ऍड आहे. व्हिडिओ ऍड माझी खूप चालते, म्हणून मी दुसऱ्यावर काही वर्क करत नाही. ओके, तुम्हाला पुढे जावं लागेल. पण आता छोटे छोटे कोर्स आहे, क्रिस्टलचा कोर्स आहे, किंवा तुम्हाला झिबू सिम्बॉलचा घ्यायचा आहे, तर बघा मी तुम्हाला, बघा 1 मिनिटामध्ये कसं तयार झालं बघा. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो सगळ्यांनी बघा. ते कुठे गेलं माझं, हे वालं कुठे, क्रोमची प्रोफाईल, जस्ट 1 मिनिट. बघा, मला 5 मिनिटामध्ये माझं फ्लायर, त्याला फ्लायर बोलतात. आता कुठे गेलं ते, हेच आहे का चॅट जीपीटीचं? दिसलं. ओके, हे बघा, हे माझे चॅट जीपीटी. मी हिस्ट्री दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला एक आयडिया येईल. प्लस मोठा करतो थोडस. ओके, हे बघा, मी त्याला काय सांगितलं, आता मी इंग्लिश मध्ये सांगितलं आहे, तुम्ही मराठीत थोडस ट्राय टू अंडरस्टँड. बघा, I am planning to take Samruddhi Shaktipat on occasion of Gudi Padwa, and fees will be 555. ओके, 500 रुपये. इट विल बी 2 days वेबिनार, ते 2 दिवसाचा वेबिनार असेल. अँड ऑल्सो आय विल टीच सॉल्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक, सो जे शिकवणार आहे ते, हाऊ टू मेक, ते सगळं काही, एंजल नंबर, स्विचवर्ड, सो अँड सो. कॉन्टॅक्ट नंबर हा टाकायचा. डेट 18 मार्च, टाइम तो 7 PM, 19 मार्च मॉर्निंग 6. कॅन यू मेक, त्याला फ्लायर बोलतात, लिहून घ्या फ्लायर. कॅन यू मेक फ्लायर फॉर मी, लिहून घ्या संजीवनी मॅम. फ्लायर, FLYER. मग परत तुम्ही विचारणार, मी शिकवलं शिकवलं कुठे गेलं? FLYER, हे बघा फ्लायर. कॅन यू मेक फ्लायर फॉर मी टू पोस्ट ऑन व्हॉट्सअप. बघा, 1 मिनिटामध्ये त्याने मला काय तयार करून दिलं बघा. सर जरा परत दाखवा ना ते. दाखवतो, हे बघा. हम्म. इन फॉर व्ह्यू. ओके, चला मी तुम्हाला ना हा मॅसेज कॉपी करतो आणि इथे टाकतो. थांबा, एक एक्झाम्पल साठी आपल्या ग्रुपवर टाकून देतो. आपला ग्रँड मास्टरचा ग्रुप
मराठी आहे. म्हणजे तुम्हाला कसं आणि हवं तर आता माझा मेसेज नाही समजला, कॉपी पेस्ट करायचा आणि चॅट जीपीटीला बोलायचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे. ओके. हा, इथे तुम्हाला समजेल. मी केला आहे ऑलरेडी. परत आपली स्क्रीनवर जातो. तो ग्रुपवर आला आहे, नंतर बघून घ्या. हो, आला, बघितलं. ओके. तर बघा त्याने मला 1 मिनिटामध्ये कसं दिलं बघा करून, आणि मी तेच व्हॉट्सअपला टाकलं, इंस्टाग्रामवर टाकलं, आले मला पैसे, झाले ऍडमिशन. काय लागतं? हर्षदा मॅम, करू शकणार की नाही तुम्ही छोटा कोर्स? झिबू सिम्बॉल, क्रिस्टल थेरपी, काही टेन्शन आहे? काहीच करायचं नाही. पण फेसबुकला ऍड लावताना प्रोफेशनल लावा, अशा ऍड चालत नाही. फेसबुक काही नीट दाखवत नाही लोकांना. बिझनेस अकाउंट काढलं ना त्याच्यामध्ये फनलला टाकून द्यायचं. काय? बिझनेस अकाउंट काढलं ना, ऍड अकाउंट बिझनेस ओके. फेसबुकला, त्याच्यामध्ये त्या फनलला टाकून द्यायचं. चालतं? थांबा, मला तुमचा आवाज नीट येत नाहीये, मला क्वेश्चन नाही समजलं ते. ठीक आहे. माझा हेडफोन लावला ना की आवाज येतो, प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तुमच्या क्वेश्चन वर नंतर येऊ मी, कारण आता हे सर्व तुटेल. कसं कसं काय काय करायचंय, फ्लो बघा सगळ्यांनी. हा, चालेल फ्लो चालेल. बघायचा आहे, फ्लो बघा, फ्लो काय आहे. मग त्यांनी मला काय करून दिलं, काय बनवलं, फ्लायर बनवलं. बरोबर, मी डाउनलोड केलं, इथे डाउनलोडचं बटन आहे आणि माझ्याकडे ती फाईल व्हॉट्सअपला आली. आता बघा काय आहे, थँक्स बघा, डन. नाव हेल्प मी राईट टेक्स्ट मेसेज फॉर व्हॉट्सअप इन मराठी. तर नुसतं फ्लायर देऊन फायदा आहे का? लोकांना कळायला पण पाहिजे काय आहे. सगळ्यांनाच इंग्लिश येतं का? नाही येतं. मग बघा त्याने मला काय मेसेज लिहून दिला बघा, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर समृद्धी शक्तिपात, आपल्या जीवनात पैसा, समृद्धी, भरभराट आकर्षित करण्यासाठी 2 दिवसाचा ऑनलाईन कार्यक्रम. या वेबिनार मध्ये आपण बघा, तुम्हाला काय करायची गरज आहे का? सगळी टेक्नॉलॉजी करून देणार आहे. आता कसली भीती आहे कुणाला? नाही, बरोबर. सांगा. तर ते खूप हेल्प करतं बघा. जर अजून छोटा व्हॉट्सअप मेसेज पाहिजे, मी तयार करून देईन, स्टेटस साठी 3-4 ओळींचा. ओके. तर बघा, आधी मी नंबर टाकायचं विसरलो, जीपे, फोन पे, त्याने तो पण टाकून दिला. लोक मला आता डायरेक्ट पैसे पे करतात, काही करायची गरजच नाही. ओके. आता पुढचं बघूया. थँक्स. आता त्याची व्हॉट्सअप डीपी काय ठेवू मी, ते पण त्याला विचारलं. थँक्स. नाव जनरेट व्हॉट्सअप डीपी पिक्चर फॉर व्हॉट्सअप ग्रुप ऑफ गुढीपाडवा समृद्धी. मग व्हॉट्सअपच्या डीपीला पण त्याने फ्लायर करून दिलं. मला काही करायची गरज आहे का? नाही. ओके. आता नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा. नाव आय वॉन्ट टू पोस्ट दिस फ्लायर ऑन इंस्टाग्राम, गिव्ह मी कॅप्शन अँड टॅग्स. आता माझ्या इंस्टाग्रामवर 1300 लोक आहेत. मग मला इंस्टाग्रामवर टाकलं तर तिथून लीड्स येतात. मग बघा, मग त्याने काय केलं बघा, इंस्टाग्रामवर जर टाकत असेल त्याला बोलायचं कॅप्शन आणि टॅग्स दे, तुमच्या मनाने काहीच करायचं नाही. मग बघा त्याने कसं दिलं, याला कॅप्शन बोलतात, सगळं काही काय काय लिहायचं आहे, आणि टॅग्स म्हणजे बघा हॅशटॅग्स. बघा आता हॅशटॅग माझ्या मनाने लिहिले असते, मला काही एवढं आलं असतं का? सगळं त्याने लिहून दिलं बघा, गुढीपाडवा समृद्धी, मॅनिफेस्ट मनी, लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑन इंडिया, रेकी हिलिंग, मनी मॅनिफेस्टेशन. तशा लोकांपर्यंत हे जात. काही करायची गरज आहे, कॉपी पेस्ट. ओके. आलं लक्षात? किती सोपं आहे. फक्त शिका, टेक्नॉलॉजी वापरायची शिका. वेळ लागेल, पण शिकणार आम्ही ते नक्की. त्यात घुसलं तर तुम्हाला कळेल. रोज प्रयत्न केला पाहिजे. आता थोडी भीती दूर झाली का टीना मॅम, कोमल मॅम? थोडस फिअर कमी झालं? ओके. हा, सर्वांनी चष्म्याच्या फ्रेम चेंज करून घ्या. भले स्वस्तातल्या घ्या, पण दुकानात जाऊन 200 वाले घ्या, पण फ्रेम चेंज करून घ्या. या गोष्टी खूप मॅटर करतात. चांगले कपडे सेट घ्या, 5 सेल मधून 200 रुपयाचे 5 सेट घ्या. शालीमार त्या तुमच्याकडे स्ट्रीटची कुठेही दुकानं असतात, तर ते करणं खूप गरजेचं आहे. तुमचं प्रेझेन्स खूप गरजेचं आहे. छान दिसण्यासाठी रिंग लाईट. ठरवून घ्या तुम्ही कुठली हेअरस्टाईल करणार आहे. त्या ना, ज्या मॅडमकडे मी शिकतो ना, अमरावतीच्याच आहेत, खूपच साध्या आहेत, म्हणजे खूपच गावच्या आहेत, पण त्यांनी ना एक केस स्ट्रेटनिंग करून घेतलं, तर त्यांना सुरुवातीला आम्हालाच बघून हसायला यायचं. आता छान दिसतं त्यांना. त्या पण हसायच्या, मी कुठं हे स्ट्रेटनिंग करून बघ. आता छान दिसतं त्यांना. सगळे बोलतात, मॅडम तुम्ही खूप छान दिसतात, खूप छान. करायचं आहे बघा.
तुम्ही छान दिसले नाही तर कसं होणार? आणि जेंट्स लोक तर खूप आगाऊ असतात, ते ना लेडीज लोकांचेच वेबिनार अटेंड करतात. आता माझ्या ऍडला तुम्हाला माहिती आहे का, त्यांना कळतच नाही मुलगा आहे का, गर्ल आहे की जेंट्स आहे की लेडीज आहे. मला काही मेसेज करतात फेसबुकवर ऍड बघून, काही पण करतात, जसं एखादी लेडीज आहे आणि काही पण बोलतात. आता मला काही एवढा फरक पडत नाही, मी हसतो. जेव्हा वेबिनारला मी समोर दिसतो पहिल्या दिवशी, तेव्हा त्यांना कळतं की जेंट्स आहे. ओके, कारण लोकांची थिंकिंग तशी आहे. ओके, तर तुमचं प्रेझेन्स पण चांगलं पाहिजे. ओके, तर म्हणून नेहमी सांगत आलो मी पहिल्या दिवशी, प्रोफेशनल कोच सारखं बसा. पण अजूनपर्यंत कोणीच बसलेलं नाही आहे. ओके, म्हणून सांगत आहे तुम्हाला, प्लीज काहीतरी सर्वांनी काहीतरी स्वतः बघा. काय होईल माहिती आहे का, आपण रोज चांगले कपडे घालतो ना, ते कशासाठी घालतो, ते सबकॉन्शियस लेवलला आपल्याला एक फिलिंग येते की माझं सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही जर कसे पण घातले तर तशीच फिलिंग येते की जीवन अस्तव्यस्त आहे. ते काय बोलतात त्याला, युअर फिजिओलॉजी सेइंग युअर सायकोलॉजी. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हवं तर म्हणून बोललो मी तुम्हाला, दुसऱ्या कोचेसचे वेबिनार अटेंड करा की ते कसे बसले आहेत, ते कसे बोलत आहेत. नाहीतर मग एनर्जी मॅच नाही होणार. ओके, आलं लक्षात? तर तेवढं करायचंय. ओके, बघा एखादी सुंदरची हेअरस्टाईल करा, स्वतःवर थोडा खर्च करा. बाकी तर तुम्हाला ब्युटी प्रॉडक्टवर काम करायची गरज नाही, कारण तुम्ही रिंग लाईट लावणार आहे मोठे मोठे. म्हणजे गरज असेल तर, अदरवाईज घरात चांगला प्रकाश असेल, रिंग लाईट घ्यायची गरज नाही. ओके, अदरवाईज तुमचं तर तसंही फिल्टर होऊन जातं. झूमला फिल्टर पण आहे. हर्षदा मॅम दाखवा बरं झूमला तुमच्या लिप्सचा कलर चेंज करून बघा, त्यांना माहिती असेल. बघा झूमवर फिल्टर पण आहे. आता त्यांचा लगेच कलर चेंज होऊन जाईल बघा लिप्सचा वगैरे. ते तुम्हाला फिल्टर पण लावू शकतात तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हेअरस्टाईल आणि तुमच्या चष्म्यांची फ्रेम जरा, म्हणजे बघा कसं दिसत आहे तुम्ही. कम्फर्टेबल असेल तर नका चेंज करू, अदरवाईज इट्स ओके. बघा एवढ्या बारीक बारीक गोष्टी कोणी सांगत नाही. ओके, मी तुम्हाला टेक्निकल शिकवायचं पण सांगतो आणि प्रेझेन्सचं पण सांगतो. पण करा प्लीज. ऍक्च्युली मलाच असं वाटतं की सांगू की नको सांगू तुम्हाला ह्या गोष्टी, पण सांगायलाच लागेल, त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. एक्झॅक्टली, थोडं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. हो, बरोबर आहे ना. सजेशन आणि असल्याशिवाय नाही, आपल्याला नाही कळणार काय ते. माझं आता घरचे असं तर शॉपिंग करून अवतार झालाय, पण प्रेझेंटेबल राहायला लागणार. करू शकता तुम्ही तुमचे पण प्रोफेशनल फोटो, गुगल जेमिनाय वगैरे खूप काही आहे, ते पण तुम्ही वापरून तुमचे फोटो वगैरे टाकू शकता ना. हम्म. थोडा प्रोफेशनल मेकअप पण करायचं. काय बोलतात? थोडा प्रोफेशनल मेकअप पण करायचा लिपॉप. नाही, मेकअपचा एवढा फरक नाही पडत, पण हेअरस्टाईलचा आणि चष्माच्या फ्रेमचा पडतो. कारण तुम्ही जर हा नाही चांगले रिंग लाईट वापरले ना, तुम्ही ऑलरेडी खूप ब्राईट दिसतात. तर आहे मेकअपचा एवढा माझ्याकडे फरक नाही रिंग पडत. लाईट आणले, भावानी आणून दिले बिचारायचे. चालेल, तर त्याचा एवढा खरंच फरक नाही पडत मेकअपचा. तुम्ही जितकं सिंपल असाल तरी लोकांना आवडून जातात. पण बघा तुम्ही थोडस तुमच्यावर वर्क करून. चला, अजून कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर या आठवड्यामध्ये काय करा, एक फ्लायर बनवून बघा, ट्राय तर करा तुम्हाला किती जमतं. एखाद्या कोर्सचं, समजा क्रिस्टल थेरपीचं, अंतकरण किंवा रेकी लेवल 1-2चं तुम्ही करू शकतात. नाहीतर बघा, तुमचे लेवल 1 ची पण ऍड लावायची असेल, कशी असते आपण जरा बघूया. ओके, चला आपण दाखवतो. तुम्ही कसं सर्च करू शकतात परत आपण एकदा बघूया. हे कुठे गेलं? ओके, पण गुगलवर जाऊया. रेकी फ्लायर्स, तर बघूया दुसरे दुसरे कोचेसच्या कशा कशा ऍड आहे आपण बघूया. आता ह्या लोकांनी त्यांची हे बघा कशा ऍड लावलेल्या आहेत. पण ह्या रेकी सेशनच्या आहेत, रेकी वेबिनारच्या नाही. हम्म, नाही ना, कोणी असं कोच असेल ना, त्याचं बघायला पाहिजे.
यांची कशी ऍड आहे, एक मिनिट. कुणाचं दाखवायचं तुम्हाला? नाही, असं कोणी फेमस वालं नाही. बरं बरं, त्याला ठीक आहे, मी तुम्हाला दुसरं दाखवतो. फ्लायर कसे असतात, प्रोफेशनल फ्लायर कसे असतात, तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनिट. वन मिनिट, एक मिनिट. हा, ओके. हा, हे आहे आमच्या मॅडम. 1 मिनिट. या फाईलला मी इथे घेतो. 1 मिनिट. फाईल भेटली. ग्रँड मास्टरची फाईल कुठे गेली? ओके. जस्ट 1 मिनिट. आता बघा, तुम्हाला एक मी हे दाखवतो, फ्लायर दाखवतो. हे बघा, हे आहे असं. तुम्ही फेसबुकला जर लावलं ना, हे बघा, हे फ्लायर बघा. बघा किती, हे तुम्हाला नेत्रा मॅम बनवून देऊ शकतात. हे खूप प्रोफेशनल आहे. हे चॅट जीपीटी वालं फ्लायर नाही आहे. फेसबुकला असे चांगले चांगले, आता बघा, एक टॅरोट कार्ड रीडरची ऍड लावली आहे. इथे त्यांचा फोटो आहे, तर तुम्हाला असा तुमचा प्रोफेशनल फोटो म्हणून मी काढायला सांगितलं होता. ओके, बघा इथे लाईव्ह झूम वर आहे, लाईव्ह सगळी माहिती आहे, नंबर आहे, डेट काय आहे. ओके, वॉन्ट टू बिकम टॅरोट कार्ड रीडर, अटेंड वर्कशॉप, तर तुम्हाला इथे त्यांचा लोगो आहे, सोव्यास. ओके, हे प्रोफेशनल फ्लायर्स असतात. जेव्हा तुम्ही फेसबुकला रेकी लेवल 1 ची ऍड लावणार, तेव्हा तुम्हाला ह्या पद्धतीने व्यवस्थित लावायचे. चॅट जीपीटी वाल्याचे एवढे रिच नाही जात त्याला. ओके. तर यांची सध्या आता रेकी लेवल 1 क्लास चालू आहे यांचा. हा, बोला. रेकी लेवल 1 ची क्लास चालू आहे सध्या मॅमची त्यांची. मी अटेंड केली काल, खूप छान शिकवतात ते. कोणाचे? यांचे? हो, छान शिकवतात ना, मी त्यांच्याकडेच शिकलेला आहे. हो. ओके, पण म्हणजे 5 जास्त दिवस पीडीएफ दाखवत नाहीस. 10 काय दिवसाची कोर्स त्यांची. काय बोलतात त्या, काय म्हणत होत्या? 10 दिवसाची कोर्स आहे त्यांची, परंतु जास्त पीडीएफ नाही दाखवत. माहिती जास्त सांगतात सगळे म्हणजे. ते खूप माहितीच सांगतात. ऍक्च्युली आता काय झालंय, लोकांना कंटाळा येतो काही काही लोकांना. ते बोलतात खूप, शिकवतात कमी, की त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात स्टुडंट, मग कसं होतं, शिकवणं कमी होऊन जातं. प्रॉब्लेम आहे. तर त्यांचं कसं आहे माहिती का तुम्हाला, त्यांना 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माणसं पकडून ठेवण्याचा, म्हणजे वेबिनार मध्ये माणसं पकडून ठेवण्यामध्ये. ते त्यांच्या मागे ते सायकोलॉजिकल वापरतात. समोरचे त्यांना कळून जातं वेबिनार मध्ये लोकांना कधी बोर होत आहे, कधी काय नाही. तर तुम्ही तसं 10 दिवस करायचं नाही. लोक तुम्हाला लगेच आउट होऊन जातील, कंटाळतील तुम्हाला. ओके, त्यांच्याकडे खूप अमेझिंग स्टोरीज आहे सांगायला, खूप छान एक्सपिरियन्स आहे. 14-15 वर्ष झाली, म्हणून मार्केटमध्ये त्याच आहे, त्यांना जमतं. बाकीचे लोक करूच शकत नाही, 10 दिवस राहूच शकत नाही. मी जास्तीत जास्त 7 दिवस टिकू शकतो, मी पण 10 दिवस नाही टिकू शकत. ओके, पण ते 5 दिवसात चांगलं होऊन जातं. म्हणून सांगत आहे ना, कमी ना जास्त. ओके, आलं लक्षात तुम्हाला? ह्या पद्धतीने फ्लायर्स वगैरे, त्यांची पण एकच ऍड चालत होती, पण त्यांनी पण आता प्रोफेशनल हायर केले आहेत, तर तुम्हाला त्याची खूप गरज आहे. तर नेत्रा मॅम, खरंच तुम्हाला माझं पण एखादं फ्लायर बनवून द्या, मी पण एकच वाढ लावत आहे. तर तुम्हाला येईल का तसं बनवता? म्हणजे इतकं प्रोफेशनल येईल का, मला पण नाही माहिती आहे. येईल येईल, तुम्ही सांगाल तसं बनवून देईल. हा, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण कसं होतं माहितीये का, साधे फ्लायर असतील ना, तर फेसबुक एवढ्या लोकांपर्यंत आपलं जात नाही. तो त्याच्यातले वर्ड्स छान असेल तर फेसबुकला कळून जातं. मेटा आहे ना, तो कोणी माणूस नाहीये. फेसबुक कोणी माणूस नाही चालवत, ते सगळं ऍटो मोडवर आहे, कम्प्युटर चालवतं, त्याचं अल्गोरिदम चालवतं. म्हणून सांगत आहे, थोडस बघा तुम्ही. आणि एकदाच एक फ्लायर 3 महिने चालून बघा, कसा तुम्हाला त्याचा कसा रिस्पॉन्स येत आहे. तर माझी एक पहिले 2 फ्लायर बनवले,
खूप खराब रिस्पॉन्स यायचा. नंतर मी व्हिडिओ ऍड बनवली. व्हिडिओ ऍडचा खूप फायदा असतो, पण मग ते तुम्हाला मला पण नाही शिकवता येणार. माझी ऍड मी कशी बनवली मलाच माहिती नाही कॅनवावर, आणि मी तीच ठेवली शिवशक्ती 1 वर्ष रेखेचा झालं. व्हिडिओ ऍड आहे सर त्यांचे. हा, ती माझी ऍड आहे, शिवशक्ती व्हिडिओ रेखे ऍड आहे, यांची आहे सर त्यांची. पण ती खूप सुंदर आहे. माझ्या याच्यात ना ना स्त्री ना पुरुष काहीच कळत नाही कोण आहे, आणि सगळं लोकांचे इमोशनल पॉइंट पण कव्हर होतात. तुम्ही दुखी आहे का, असं आहे का, हुक पॉइंट, याला हुक पॉइंट बोलतात. तुम्हाला समोरच्याचं दुःख पकडायचं आहे, ओके. तर तसे पॉइंट्स त्याच्यामध्ये वर्ड्स आले पाहिजे. तर तेवढं तुम्हाला हे स्वतःवर फ्लायर बनवण्यामध्ये मदत केली, काहीतरी वर्क केलं पाहिजे, ओके. तरी तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता की मराठीमध्ये मला जास्त रीच भेटण्यासाठी हुक वर्ड कुठला आहे, कुठल्या शब्दांनी जास्त लोक माझ्या ऍडला बघून क्लिक करतील, तर ही चॅट जीपीटी तुम्हाला पॉवरफुल वर्ड देईल. पण प्रत्येक गोष्ट चॅट जीपीटी वर डिपेंड न करावं, आपली बुद्धी पण वापरायची, असं आहे. थोडं नाही तर सर्च तुम्ही करावं लागतं की कोण कसं काय युज करतोय. ज्यांचे हम्म जास्त दिसत असेल त्या लोकांनी काय युज केलेत वर्ड्स ते थोडं सर्च करावं लागतं. असं आहे. तर तुम्ही बघा, पुढे थोड्या ऍड दिसल्या ना, आता इंस्टाग्राम तुम्ही बघतात, कुणाची ऍड दिसली ना लगेच स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा, माहितीसाठी आपल्याजवळ ठेवायचं की ह्या व्यक्तीने कशी ऍड लावली, ओके. आता बरेचसे जे आहेत ना, त्या मॅडमने जितके ग्रँड मास्टर बनवले सगळे चॅट जीपीटी वरूनच त्या मॅडम एवढं डिटेलमध्ये नाही शिकवत जसं मी शिकवत आहे. त्यांच्या स्टोरीज खूप असतात. मग माझं असं झालं तसं झालं, माझे हे स्टुडंट आहे, मग एवढे डिटेलमध्ये नाही शिकवलं जात. तर त्यांचं काय झालंय, त्यांचे ग्रँड मास्टरचे जे स्टुडंट्स आहेत, तसं चॅट जीपीटी आता मी कसं केलं, समृद्धी शक्तिपथाची ऍड का लावली साधी चॅट जीपीटीची, कारण माझ्याकडे ऑलरेडी सगळे स्टुडंट आहेत. माझ्याकडे व्हॉट्सअप ग्रुपला एवढे लोक आहेत म्हणून, आणि ते मला ओळखतात म्हणून मी ती चालवू शकतो. पण मेटाला अशी ऍड मी साधी लावू शकत नाही. तर त्यांचे ग्रँड मास्टरचे स्टुडंट तशी चॅट जीपीटीची ऍड लावतात, म्हणून सध्या लॉस मध्ये आहेत. त्यांच्या वेबिनारला फक्त 7-8 लोक असतात की जे जे त्यांचे ग्रँड. तर तुम्हाला तसं करायचं नाहीये. तुमच्या वेबिनारला मस्तपैकी 70-80 लोक तरी पाहिजे, तर तुम्हाला पण मजा येईल, ओके. म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये शिकवत आहे. बीट करायचंय मार्केटमध्ये. तुम्हाला कोणी बोललं पाहिजे कुणाचे स्टुडंट आहे, हा. तसं काही नाहीये. माझा मेन मोटो काय आहे की तुम्ही फक्त 4 पैसे कमवले पाहिजे आणि घरामध्ये रिस्पेक्ट भेटला पाहिजे. कारण तुम्ही सगळे लेडीज आहे, ते जेंट्स कोणी नाहीये, ओके. लेडीज लोकांचे वेगळेच इश्यू असतात. पहिली गोष्ट तर सगळे हसत असतील, कुठे करणार आहे हिच्याकडून बरोबर ना. लेडीज लोकांचा हाच खूप इथेच काय बोलतात त्याला, मानसिक खच्चीकरण खूप होऊन जातं, ओके. नाही सर, नाही, बऱ्याच ठिकाणी असं होतं. नाही सर, माझ्या त्यांना पूर्ण खात्री आहे मी करू शकते म्हणून, आणि मला नाही प्रत्येक नाही, गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा खात्री आहे पूर्ण हो, प्रयत्न करते. तुम्हाला खात्री आहे, पण लोक हसतात ना आपल्याला. जेंट्स लोक लवकर नाही एक्सेप्ट नाही करत. तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पैसे कमवा बरं, लगेच टेन्शन येऊन जातं त्यांना. असं प्रॉब्लेम आहे, ओके. तर मग तेच बोलत आहे. हा, तुमचं काय ऍडचं सांगत होते हर्षदा मॅम, सांगा मला. ते कुठलं पेज बनवलं, थांबा अनम्यूट करा, अनम्यूट. मेटा ऍडला ते हा, हे फ्लायर्स टाकू शकतो का ते विचारत. ही- कुठलं वालं आता फ्लायर जे आपण बनवलेत ना, ते मेटा बिझनेस ऍडला टाकू शकतो. तुझा आवाजच येत नाही मला काहीच. टाकू शकतात ना तुम्ही फ्लायर. बघा, तुम्ही मेटा ऍडचा वेगळा सब्जेक्ट मी घेतली, शिकवणार काढली, आहे, खाल्ली. ओके. एक छान झाली एक दोडका. फक्त सांगायला मी मागते, छान झाली. तर ऍड इन्स्टावरती पण ऍड बनवायची असं म्हणजे पोस्ट करायची असेल ना, तर गेली का स्क्वेअर तिकडे? मध्येच हे करा, कारण की पोर्ट्रेट या लँडस्केप ते म्हणजे बरं, तसं ते अलाव नाही करत. चालेल, ठीक आहे. इन्स्टावरती फक्त स्क्वेअरच चालते. चालेल. हो, हा, हो. FB वरती चालते कोणची साईज चालते, बट इन्स्टावरती 1080 बाय 1080 पिक्सल मध्येच चालतं. काही नाही, तुम्ही कसे तरी पण दुसरं पण एक ऑप्शन असतं. अजून असे सॉफ्टवेअर आहे जे आपली साईज रिसाईज करून देतात. असे पण सॉफ्टवेअर आले आहेत. तुमचं 4:9 आहे तो रेशो चेंज करून पण देतात. तर चॅट जीपीटीला बोलायचं, नाही तर तुम्ही कॅनवावर करू शकतात तसं, ओके. तसं हा, काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. स्क्वेअर, कारण की इन्स्टावरती लांब का असं आडवं घेत नाही, ते कट होऊन जातं मग कट होऊन साईडचं. जातं, बरोबर. आता मी हा, तुम्हाला माझ्याच याचं सांगत आहे. मॅडमने, फॉर्मॅट फॉर मी इन्स्टा तुम्हाला ऍड. सांग आता छान सांगितलं मॅमने. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो माझंच. नाईस पॉइंट. कसं होतं बघा, इंस्टाग्रामवर तुम्हाला लगेच आयडिया क्लिअर होऊन जाईल. वन, हे ओपन होऊ द्या. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत.
कॅनवा ओपन करतो आणि ओके. हे पण नाही बरोबर. हा ओके आला 1 मिनिट. आता शेअर करतो स्क्रीन. आता बघा तुम्हाला आता बघा मी तुम्हाला आधी काय सांगितलं की मी चॅट जीपीटी वरून इमेज डाउनलोड केली. आता नेत्रा मॅम बोलत आहेत इंस्टाग्रामवर घेत नाही. अगदी बरोबर बोलल्या. कसं केलं माहितीये का? आता बघा इंस्टाग्रामवर घेणारच नाही. इंस्टाग्रामवर इमेज फुल येऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं कॅनवर जायचं. आता हा सेटअप जो आहे हा रेशो इंस्टाग्राम मला येतं. आता एवढी इमेज हे झाली क्रॉप झाली हे बघा. म्हणजे तो क्रॉस एवढा आहे आणि याच्या पुढे होत नाही. तर मी काय केलं नेत्रा मॅम इथे गेलो आणि मागचं बॅकग्राऊंड त्याच्या सिमिलर कलरचं घेतलं. बघा हा ते करू हे शकतो. बघा हे बघा आता मी सिमिलर घेतलं त्याच्या साईजचं. तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग ही डाउनलोड करायची इथून डाउनलोड करून इंस्टाग्रामला टाकू शकतात. कारण कॅनवा मध्ये विचारतात तुम्हाला कशी फाईल बनवायची. हे बघा फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट, लोगो सगळं तुम्ही कॅनवावर सगळं बनवू शकता. ओके. हे बघा मग तुम्ही हा चॅट जीपीटीचा फोटो तिथे न्यायचा आणि एडिट करू शकतात. असंही करू शकतात. बरोबर ना? कॅनवावरती येतं साईजच येऊन जाते तुम्हाला ज्याचं हा करायचं तुम्हाला असेल जेही त्याचं. बनवायचं आहे ना की ते सगळं काही येतं. फेसबुक मोबाईल व्हिडिओ बनवायचा आहे, युट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे, फेसबुक लँडस्केप व्हिडिओ बनवायचा आहे, सगळं काही येतं. ओके. आता बघा माझं सगळं याच्यामध्येच चालतं. बघा सगळं काही कॅनवा मध्ये. आता ऍफर्मेशन्स आहे बघा. रोज ऍफर्मेशन्स येतात. हे बघा सगळे कॅनवा मध्येच आहे. रोज कुठं फक्त कॉपी पेस्ट करायचं रोजचं. एकदा बनवलं एकदाच बनवायचं. नंतरून एक वर्ड फाईल आहे तिथे सगळे ऍफर्मेशन्स लिहिले आहे. मग रोज कॉपी पेस्ट करायचे. ओके. तर हळूहळू करा. सुरुवात तर करा. A4 साईज मध्ये येऊन जाईल. A4 साईज. A4 मध्ये नाही घ्यायचं. तिथे इंस्टाग्राम साठी एक वेगळं लिहिलेलं असतं. A4 म्हणजे आपला कागद एवढा मोठा कागदचं काय करायचं. नको थांबा ना. आपण 1 मिनिट थांबा. बघा इथे लिहिलं आहे व्हॉट वुड यू लाईक टू क्रिएट. तुम्हाला काय बनवायचंय ते लिहायचं. ओके. हा आता तुम्हाला काय बनवायचंय बरं? इंस्टा इंस्टा हम्म इंस्टा आहे. टॅम्पलेट पण आता आहे. काय बनवायचं आहे? बघा इंस्टा इंस्टा आहे. इन्स्टा फ्लायर बनवायचं. इन्स्टा मध्ये दोन असतं. एक इन्स्टा स्टेटस असतं, पोस्ट असतं, व्हिडिओ असतं, खूप काही असतं. ओके. तर आपण ओके. इंस्टाग्राम पोस्ट सांगायचं. बघा इंस्टाग्राम पोस्ट. पोस्ट. चला हे बघा इंस्टाग्राम पोस्ट आहे. स्क्वेअर शेप मध्ये आहे. आता नेत्रा मॅम बोलल्या ना स्क्वेअर मध्ये. बघा करेक्ट. स्क्वेअर आहे, स्टोरी आहे, प्रोफाईल पिक्चर आहे. काय बनवायचं मग स्क्वेअर वर जायचं. जर इंस्टाग्रामला स्क्वेअर लागतं स्क्वेअर वर क्लिक करायचं आणि मग तिथून तुम्ही एखादी इमेज घ्यायची असेल तर तुम्ही बघा मग काय करायचं. आता इथे माहिती आता काय करायचं इथे मला फोटो पाहिजे तर काय करायचं इथे अपलोडचं एक ऑप्शन येतं आणि तिथे बोलायचं अपलोड फाईल्स. आता माझ्याकडे ती समृद्धी शक्तिपाताची फाईल असेल कुठेतरी आपण बघूया. बघा मला माहिती आहे ती कुठे आहे कम्प्युटरमध्ये. मी तिथून घेतली आणि इथे क्लिक केलं तर आता ती इथे येणार. ओके. समजा इथे ती फाईल आली आता अपलोड झाली आता होत आहे. याच्यावर क्लिक केलं बघा इथे आली. मग याला ऍडजस्ट करायचं असं. ते ओके. मार्कच असतात ऑलरेडी. हा करेक्ट. ह्या पद्धतीने तुम्ही जसे हवं तसं एडिट करू शकतात आणि मग तुम्ही फेसबुकवर टाकायला रेडी. इन्स्टा फेसबुक इतकं सोपं आहे. ओके. तुम्ही करून तर बघा. इथे तुमचा लोगो टाकायचा आहे समजा. मग परत इथे अपलोड फाईल बोलायचं. इथे कुठेतरी लोगो. आता माझा लोगो इथेच आहे. मग मी लोगो घेतला आणि हे बघा इथे लोगो आहे. मग लोगो खूप सोपा आहे सगळं. तुम्ही आधी त्याच्यात जसं तुम्हाला सांगतो तुम्ही मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात. एखाद्या फेसबुकला लाईक करतात तशाच गोष्टी खूप सोप्या आहे.
एवढं काही अवघड नाही. ओके ओके तर सांगा आता ह्या आठवड्यामध्ये काय काम करा बघा. आता मी क्लास घेणार नाही कारण बिझी राहील मी थोडासा. काही गरज लागली तर तुम्ही मला लगेच कॉल करा. तर लेवल 2 ला तुम्ही काय काय शिकवणार आहे परत सेग्रिगेट करा, परत वेगवेगळं घ्या. ओके तरी मी तुम्हाला परत फाईल पाठवतो की प्रत्येकाची वेगळी फाईल पाठवू का? हा अंतःकरण रेखेची वेगळी, क्रिस्टल थेरपीची प्लीज प्लीज चालेल सर्व चालेल. पीडीएफ आहेत ना? सर सर मला एक प्रॉब्लेम काय आहे माझ्याकडे काय आता करायला रेडी आहे म्हणजे शिकायला म्हणजे ऑर्गॅनिकली पण मला त्यांना इंग्लिश कळते तर हेच मी ट्रान्सलेट करून ते देणार ना मला तुमचं मराठी इंग्लिश ट्रान्सलेट करून देईन का? हो चॅट जीपीटीला जायचं, सांगायचं ट्रान्सलेट दिस टू मराठी लँग्वेज, करून देणार. तो मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी सो सेम हा पीपीटीज बनवून रेडी करून पीडीएफ रेडी करून हा, ठेवतो देऊन टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके पण पुढे जाऊन चेंज करा. ओके आता कोमल मॅम सांगा, तुम्ही त्यांचा वेबिनार घेतला, मी त्यांच्याकडूनच शिकलाय, पण वाटतं का मी त्यांचा थोडा स्टुडंट आहे, थोडा फरक वाटत असेल 10-1% बरोबर, काही गोष्टी सेम असतील पण मॅक्झिमम चेंज आहे. तर कुणाला जास्त डाऊट पण नाही आला पाहिजे. ओके तर सध्या नाही, 3 वेबिनार ऍज इट इज माझ्यासारखे करा. इव्हन मला वेबिनार मध्ये घ्या, कालच सांगितलं मी तुमचा जसं असिस्टंट आहेत हे माझे हेल्प करतील असं सांगा. पण नंतरून तुम्ही तुमचं मार्केटमध्ये स्वतःची ओळख बनवा, स्वतःची आयडेंटिटी वेगळी बनवा. ओके तर सुरुवातीला बिंदास वापरा माझं, कारण तुम्हालाच काही माहिती नाही काय ते सर. ओके किंवा तर थोडेसे त्याच्यात चेंजेस आपल्याप्रमाणे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण थोडे थोडे चेंजेस करू शकतो ना त्याच्यात. हा हळूहळू चेंजेस करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण सुरुवातीला जसं आहे तसं वापरा. ओके ऍटलीस्ट फॉर द स्टार्टिंग ॲज अ स्पून फिडिंग नाही नंतर मग आपण एक्सपर्ट झाल्यानंतर वी कॅन जस्ट चेंजेस. चला आता बघा, ह्या वीक मध्ये एवढे काम करा, 10-1 दिवस, नंतरून मी तुम्हाला शिकवेल. मग काय राहिलं आपलं, फेसबुकला ऍड कशी लावायची, डिजिटल मार्केटिंग शिकवेल. आणि डिजिटल मार्केटिंग नंतरून फॉलोअप कसे घ्यायचे, तो बिझनेस म्हणजे तुम्ही एक काम करा, अजून एक गोष्ट करू शकतात. आणि त्याच्यानंतर शेवटी मी तुम्हाला लास्टला शक्तिपात देईल. ओके अटोनमेंट कसा द्यायचा ते शिकवेल. ओके जेव्हा तुमच्या सगळ्यांची फी कम्प्लीट होईल, सगळी फुल पेमेंट होऊन जाईल, तेव्हा मी सांगेल. ओके तर बघा काय करायचं आहे. तर आता तुम्हाला फोकस करा, लेवल 2 लेवल 3 ला काय शिकवणार आहे मी. परत एक वेगळी फाईल देतो प्रत्येक सब्जेक्टची. ओके मग तुम्ही हवं तर कोर्स डिवाइड करा किंवा एकत्रच शिकवा. तुम्ही लेवल 2 ला एवढं सगळं शिकवते. ओके तसं करा. मग पुढच्या आठवड्यात आपण फेसबुकला ऍड कशी लावायची, डिजिटल मार्केटिंग आपण बघूया. ओके आलं लक्षात? आणि सर तोपर्यंत हा बोला. आता क्लास वेगळी करायची असेल तर लेवल 2 आणि लेवल 3 ची म्हणजे किती दिवसाचे घ्यायला पाहिजे आणि काय फी लावायला पाहिजे? बघा मार्केटमध्ये ना सगळे ते मॅडम, आता तुम्ही बोलले ना, ऍक्च्युली माहिती आहे का, मार्केटमधले कोचेस आहे ना त्या मॅडमनेच बनवले ग्रँड मास्टर आहेत. महिना ते एका बॅचला त्यांच्याकडे 35 स्टुडंट असतात. किती गर्दी झालेली आहे, कुणाकडेच क्वालिटी नाही राहिलेली आहे. आणि सगळे काय सांगतात, मोटिवेट होऊन ना 7-7 हजार रुपये फी ठेवली त्यांनी लेवल 2-3 ची. लोक द्यायला तयार होत नाही. महाराष्ट्राचे लोक खरंच, मी आता एवढी स्टडी केली आहे, नाही पे करू शकत. हाऊस वाईफ आहे, हस्बंडला विचारायला लागतं. फी मिनिमम ठेवा. सुरुवातीला तुम्ही 5,000च ठेवा. ओके 4,000 ठेवली तरी चालेल सुरुवातीला. ओके कारण बघा तुमच्यात तेवढा कॉन्फिडन्स नाहीये ना, अजून भीती वाटते ना फी एक्स्ट्रा मागायला. 3-4 वेबिनार उद्या, कॉन्फिडन्स उद्या, मग तुम्ही 6,000 करा. 5,000 ठेवा. आणि लेवल 2 लेवल 3 परत सांगितलं आहे, लेवल 2 वेगळं शिकू शकतात, लेवल 3 चे पैसे वेगळे मागू शकतात. एकत्र शिकवायचं तर एकत्रचीच 5,000 घ्या, काही प्रॉब्लेम. खूप चांगली डील आहे, ना कमी ना जास्त. लेवल 2 लेवल 3 5,000च शिकवते सांगायचं. आणि मग तुम्ही अगदी 1 आठवड्यामध्ये शिकवलं तरी कोणी काही बोलणार नाही. आता माझ्या स्टुडंटला माहिती आहे, मी 2 आठवड्यात शिकवतो, पण मी 1 आठवड्यात शिकवलं तरी मला कोणी काहीच बोलणार नाही, समोरच्याला काहीच माहिती नाही. ओके तर तुम्ही अगदी 5 दिवसामध्ये देखील लेवल 2 लेवल 3 कम्प्लीट करू शकता. ओके त्याला काही ओके अजून कुणाला काही टेन्शन, हा बोला. कुणी मेडिटेशन तयार केलं होतं, खूप दिवसापासून बोलायचं होतं, नेत्रा मॅमला बोलायचं होतं का? सर मी फ्रायडेला घेऊ का मेडिटेशन मी ते 7 चक्रास वरती करायचं मला इच्छा आहे. हे बघा उद्या तर मला क्लास घ्यायला जमणार नाही. हा. थर्सडेला गुढीपाडवा आहे,
फ्रायडेला आपण घेऊया, मग फ्रायडेला मी फ्रायडेला एक घेईन. सेशन घेऊ. हा, मी 7 फ्रायडेला एक चक्रासवरती सेशन घेऊया. ओके. आय डू फ्रायडे. नाही तर खूप जास्त गॅप होऊन जातो. ओके. 15 आणि मिनिटात करेन, पण सेकंड मस्तपैकी 7 चक्रासवरती आय डू रेकी सिम्बल्स टाकून आपण करूया. चालेल, ठीक आहे. पण माईकचं बघा थोडासा, नाही तर माईक आता कुणाला समजणार नाही तुम्ही घेताना. तर नाही नाही, तेव्हा मी डायरेक्ट फोनवरच घेईन, कारण काय हे कानात घातले ना त्याच्यामुळे ते हा, डिस्टर्ब होईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. थोडस मी तुम्हाला आयडिया म्हणून माईक आणि कॅमेराचं पण, माईकचं तरी ऍटलिस्ट वर लिंक पाठवतो. वायरवाला माईक घ्या, चांगलं काम करतो. ओके. चालेल चालेल. पुढे थोडी मेहनत तुम्हाला घ्यायला लागणार आहे. ओके. हा, बोला. हा, मी बोला आता मॅम. लिटरली भाग्यरेखी. बघ. भावाच्या लग्नाची गडबड चालू आहे माझी. म्हणून सगळं माझं इकडे इकडे अर्धा अर्ध तिकडे असं झालं नाही. आणि मी एकटीच आहे ना, माझा भाऊच आहे, 2 जण आहेत आम्ही. सर ते माईकची लिंक टाकणार होते काल तुम्ही, काय स्पीकरची माईकची लिंक टाकणार होते काल, ग्रुपवर टाकली नाही. कसली लिंक? माईक कोणता घ्यायचा हो, तुम्ही आता बोलले टाकतो होते मी, ना. आता टाकतो. ओके. माईकची लिंक टाकतो. आणि हा, भाग्यश्री मॅम बोला. हा सर, मी लेवल पहिला, हम्म. नंतर क्रिस्टलचं, हा. नंतर दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची ते, नंतर सगळे सिम्बॉल्स, हम्म. हे जे सगळे सिम्बॉल्स दिलेले आहेत ना तुम्ही त्याचे, नंतर एकच मिनिट हा सर, ह्या सगळ्या मी फाईल तयार केल्या सर. पण मग तुम्ही जास्त करून ऑफलाईन शिकवणार आहे की ऑनलाईन? ऑनलाईन. मग ते सगळं PC वरच्या फाईल रेडी आहेत का मग? त्या नाहीयेत, मी करेन मग ते. याचा काहीच उपयोग नाही आहे ऍक्च्युली. बर, नाही पण मग माझ्याकडे असं पण शिकायला येतात ना, म्हणजे मग ते पर्सनल. महत्वाचं आहे ना, मग त्याच्याने तुमचा फायदा होतोय असं करून ठेवा. कारण माझ्याकडे पण आहे, खूप मोठं बुक आहे. इथं कोणी आलं तर सरळ त्याला वाचायला द्यायचं, पूर्ण गट्टाच आहे. कोणी आलं तर वाच बाबा सगळं. ओके. ह्या हो. पद्धतीने तुम्ही ते राहू द्या, ते खूप गरजेचं आहे. साऊंड हिलिंगचं पण मी केलंय हे हा, बंच. चालेल. तुम्ही असंही करू शकता. एखाद्या व्यक्तीला बोलायचं शनिवारी रविवारी डिप्रेशन वाला, माझ्याकडे 5 तास बस, तुला सगळं नीट करते. तर त्याला शिकू शकतात 3-4 हो. तासामध्ये. आणि मला एक विचारायचं होतं, काही काही ठिकाणी कसं एका दिवसातच शक्तिपात करतात, रेकी लेवल 1ची 2ची, म्हणजे जो आपण क्लास करतोय तो खूप लॉंग आहे, म्हणजे सगळी डिटेल माहिती आहे. तसं एवढी माहिती कुणी देत नाही, कारण माझं 2-3 ठिकाणी झाले तर हे काहीच नाही मिळाले. नाही, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की लोक एकदाच 3 शक्तिपात देतात का? नाही नाही, एका दिवसाला एकच, म्हणजे दिवसभर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत एकच दिवस. हा, मग एकच द्यायचं. लेवल 1चा एकच द्यायचा. एका दिवशी 3 शक्तिपात नाही द्यायचे. नाही नाही, ते नाही मला म्हणायचं, की रेकी 1चं जर शिकायला आले लेवल 1चं, तर एकाच दिवशी फक्त शिकवतात, जो आपण 5 दिवस वगैरे हो, केला की नाही. चालतं ना, चालतं ते. आणि मग रेकी लेवल 2चं कसं शिकवायचं, एका दिवशी ते शिकवायचं का? सुद्धा ते सुद्धा एका दिवसात. इव्हन लोक रेकी ग्रँड मास्टर जे मी तुम्हाला शिकवत आहे, ते सुद्धा एका दिवसात शिकवतात. 3 काही तासात 3 तासात शिकवतात. बस इनफ आहे तेवढं. ऍक्च्युली काय असतं माहितीये का, जे लोक ऑफलाईन शिकवतात ना, ते काय करतात मी तुम्हाला सांगतो. एक हॉल घेतात, जसं मॅरेज हॉल आहे ना तसा हॉल घेतात. सगळे लोक तिथे येतात, पेपरला ऍड देतात, लोकमत, देशदूत, कुठलाही पेपर असेल ना, टाइम्स ऑफ इंडिया, की ह्या शहरात शनिवारी 1 डे रेकीचा वेबिनार आहे, 5 तासाचा असतो. त्याच्यामध्ये ते त्यांना एकदा मॉर्निंग ब्रेकफास्ट देतात, एक ब्रेकफास्ट आणि एक लंच देतात, आणि जाताना एक टी देतात, किंवा डायरेक्ट लंच, शिकवताना संध्याकाळी जाताना टी देतात. आणि 5 तासामध्ये ऑफलाईनचे कोणीही 3,000 द्यायला तयार असतं. तर 3,000 रुपये फी. समजा वेबिनारला पेपरला ऍड लावून 100 लोक आले तर 3,000 त्याचे खूप काही होतात. आणि लंच तर तुम्हाला लंचला 500 रुपये त्यांच्यावर लंचचे खर्च करायचे आहे. त्याच्यामध्येच मध्ये तुम्हाला एक अटोनमेंट पण द्यायचं आहे. ते झालं, त्यांना सांगायचं आता थोड्या दिवस प्रॅक्टिस करा, पुढच्या लेवल 2ला आपण ऑनलाईन यायचं. मग लेवल 2 लेवल 3ला ऑफलाईन नाही घ्यायचं. मग त्यातले काहीच लोक ऍडमिशन घेतील. पण लेवल 1 तुम्ही ह्या पद्धतीने एका दिवसात करू शकता. आणि रिट्रीट सारखं. असं का म्हणतात सर, की 21 दिवस तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा म्हणून? मी तुम्हाला कालच सांगितलं आहे बघा, ट्रेडिशनल रेकीमध्ये जेव्हा डॉक्टर मिका उसी होते, ना कम्प्युटर होते, ना कोणी असं साऊंड मेडिटेशन होतं, ना काही वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह
थेरपीज होत्या. ओके. लोकांना एवढं सगळं काही माहिती नव्हतं. सुरुवातीला ते काय बोलायचे, प्रत्येक तुमच्या बॉडी पार्टवर हिलिंग द्या, 7 चक्राला हिलिंग द्या, बरोबर, असं सांगायचे. सध्या काय आहे बघा, तुमच्याकडे कर्मा मेडिटेशन येतं. हम्म. तुमच्याकडे काय तर कर्मा मेडिटेशन काय करतं, विथ सिम्बॉल तुमची सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करतं. तर ऍक्च्युली आहे तुमचं जास्त करणार आहे सबकॉन्शियस माइंड. त्याची स्टडी करा, सगळं काही तिथूनच होतं. तर त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस महत्वाची. तर ऑटोमॅटिक ते कव्हर होऊन जातं. सुरुवातीला कोणी रेकीमध्ये मेडिटेशन वगैरे घेत नव्हते. आता असा कुठलाच कोच भेटणार नाही जो मेडिटेशन घेत नाही. मेडिटेशन आता मस्ट झालेलं आहे. अगोदर लोकांचं जीवन शांत होतं, म्हणजे पीसफुल लोक होते. जुन्या जमान्यात बघितले ना, काही नव्हतं, मोबाईल नाही, काही नाही, तेवढं हिलिंग इनफ होती. सध्या थोडं ऍडिशनल आलेलं आहे बदलत्या लाईफस्टाईलमध्ये. ओके. तर तुम्ही सांगायचं 21 दिवस हवं तर करू शकता तुम्ही, पण तशी त्याची एवढी गरज नसते. पुढे जाऊन तुम्हाला कर्मा मेडिटेशन दिलं जातं. ओके. आणि सर एंजल थेरपी, एंजल हे शिकवतात, रेकी शिकवतात, ते काय आहे? मी पण शिकवणार आता पुढच्या महिन्यापासून. मी पण एंजल रेकी ग्रँड मास्टर आहे. चालेल. एक माझ्याकडे पण एंजल्स वगैरे बघा, सर मग सांगेन आपल्याकडे तुम्ही. किती मोडॅलिटीज आहेत टोटल? आपण हा, किती करू शकतो? किती काय टोटल मोडॅलिटीज आहेत आपले? काय बोलतात? मोडॅलिटीज किती आहेत टोटल आपले, म्हणजे किती थेरपी? अरे बापरे, 35च्या वर आहेत ना? कसले मोडॅलिटीज म्हणजे माझ्या? रेकी, परत म्हणजे साऊंड हिलिंग आहे, नंतर मग खूप काही आहे. तुम्ही बनवायला गेलं तर तुम्ही नवीन मोडॅलिटी बनवणार, एवढ्या सगळ्या मोडॅलिटीज आहे. तुम्हाला मी अच्छा. एक आयडिया देऊ का, हे से एक्स्ट्रा कोर्स कसे लॉन्च करायचे? तुम्ही एक हा, युट्यूब चॅनल आहे, शालिनी वर्मा, हा. एकदम भारी सांगतात छोट्या छोट्या रेमेडीज. नाव लिहून घ्या, शालिनी वर्मा. हिंदीमध्ये शिकवतात, इतक्या मस्त युट्यूबर आहेत, रेकी ग्रँड मास्टर आहेत, काही आहेत हं. सगळे टोटके त्यांच्याकडे. म्हणजे काय करायचं माहितीये का, शिकवताना तुमच्याकडे टोटके पाहिजे. एक तर लोकांना वाटतं की काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, माझं जीवन बदललं पाहिजे. दुनियाभरचे टोटके त्यांच्याकडे हं. तर खूप सुंदर आहे शालिनी वर्मा. तुम्हाला इतकं आवडेल त्यांचं चॅनल, तर तुम्ही त्यांच्याच गोष्टी वेबिनार मध्ये बोलू शकतात. ओके. तर ते रेकी आजच ग्रँड बघा. मास्टर आहेत का? हा, रेकी ग्रँड मास्टर आहे त्या शालिनी वर्मा? हो, रेकी ग्रँड मास्टर आहे, टॅरोट कार्ड रीडर आहे, सगळं काही आहे. जितक्या किती मोडॅलिटीज आहे सगळं काही आहेत त्या. पण सांगतात छान. बघा त्यांचा बॅग खूप सुंदर आहे. खूप फेमस, त्यांचे मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहे मला वाटते युट्यूबवर. वाव. पण त्यांच्याकडे टोटके खूप आहे. अर्जंट पैसा पाहिजे, हा नंबर लिहा, मग मिठाने हे करा, ते करा. तर तुम्ही ते सगळं तुम्हाला वेबिनार मध्ये काम येईल, की काहीतरी वेगळं तुम्ही सांगत आहे. लोकांना टोटकेच लागतात, शॉर्टकट. लोकांना मेहनत करायची नाहीये, मेडिटेशन करायचं नाहीये. सर पटापट एखादा उपाय सांगा, स्विच वर्ड सांगा. ओके. इन्स्टंट. शीतल इन्स्टंट कौशिक पाहिजे. त्यांचं पण आहे. हा, शीतल कौशिक आहेत ना, त्यांचं सुद्धा आहे ते. अच्छा, मी बघेल हं. मी पण नाव लिहून घेतो, असं कळतं एकमेकांबरोबर केलं तर. ते त्या शालिनी वर्मा खूप छान आहेत. ओके. काय हा, शीतल काय? शीतल वर्मा. अच्छा, ठीक आहे. त्या वर्मा आहेत, त्या वर्मा आहेत. आणि अच्छा, डॉक्टर अच्छा. धैर्यवान आहेत ना, डॉक्टर धैर्यवान, त्यांचं पण छान आहे. मी त्यांचं पण ऐकते. हा, तुम्ही एकमेकांचं सगळ्यांचं शिकून तुम्हाला वेबिनार मध्ये दुसऱ्यांना शिकवायचं. ओके. मी पण शीतल काय बऱ्याचशा नाव बोलला? लोकांचं बघून बघून शिकलो आहे. एका कोचला फॉलो करून काही होत नाही, सगळ्यांना मार्केटमध्ये फॉलो करायचं. सेकंड हम्म. वाटतं हा, सर. फर्स्ट काय? काही वाटत नाही, ते होऊन जातं. आपलं लेवल 1 आहे ना, हम्म, ते हम्म. शिकवायला खूप इझी वाटतं. पण मग सेकंड आणि थर्ड थोडंसं हार्ड वाटतं सर. बिलकुल वाटणार नाही. का सांगू का? कारण तुम्ही पैसे घेतलेले असतात. आधी भीती कसली वाटते, ऍडमिशन होतील का नाही, माझे पैसे लागले. एकदा का पैसे आले ना, तुम्ही रिलॅक्स बसतात. आज सुट्टी देऊन टाकते, आज मी बिझी आहे, बिंदास होऊन जातात तुम्ही. समोरच्याला अजून काही कळत, लेवल 1 तर समोरच्याला काहीच कळत नाही, लेवल 2 त्याला काहीच माहिती नसतं. तुम्ही जे बोलाल ती पूर्व दिशा, लक्षात घ्या. जे तुम्ही ते बोलणार, ते चुकीचं जरी सतीचं बोलले ग्रेड तरी वगैरे ना सर, थोडं हार्ड वाटत ते. कसलं. सती ग्रेड. सतीचं ग्रेड वगैरे लावतो ना आपण, ते थोडं हार्ड वाटतं, फोटो त्याच्यामध्ये वगैरे एक लावून फोटो तो. आहे, माझ्या पीपीटी मध्ये एक फोटो आहे, तो फोटो दाखवून द्या ना तुम्ही. त्याच्यात काय सांगितलं, हम्म. की मेकअप बॉक्स घेतलेला आहे, कोणाचा तरी ज्वेलरी बॉक्स. त्याच्यामध्ये काय केलं आहे, ते सिम्बॉल ठेवलं आहे. सिम्बॉलच्या वरती
पिरॅमिड ठेवलेले आहेत. तो फोटो बघा, तोच एक्सप्लेन करा. आणि नाही सर वाटलं माझ्याकडे ऑप्शनल आहे, नका शिकू सतीचं ग्रेड, कंपल्सरी थोडीच आहे. म्हणजे जे हार्ड वाटलं ते आपण नका ऑप्शनल शिकू, ठेवू ते शकतो. काही दिवसांनी शिकवा. सुरुवातीला नका इन्क्लूड करू जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही. आणि सर सर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जे आपण मेडिटेशन जे इन्क्लूड केलेलं आहे ना, कोणतं कर्मा मेडिटेशन, तर तेच तुमचे आम्ही कसं म्हणजे तेच मेडिटेशन कसं देऊ शकणार? त्याच आवाजातलं तीच फाईल देऊन टाका. एन के शर्माच्या तसं आवाजातली चालेल आहे का? ती. हा काय, थांबा एक हम्म. मिनिट. हा टीना मॅम बोला. तसं म्हणजे चालेल का? म्हणजे तुम्हाला पण चालेल का आणि असं पण चालेल का? ती फाईल कुणाचा कॉपीराईट आहे त्याच्यावर? ती एन के शर्माच्या आवाजातली फाईल आहे. कुणाला काय कळतं त्यांनी त्याचा पेटंटच बनवलेला नाहीये. ती फाईल सगळीकडे म्हणजे इंडियामध्ये जितके लोक सगळे वापरतात, तर ती व्यक्ती ना खूप चांगली आहे. त्याचे एन के शर्मा ज्यांच्या आवाजात आहेत ना, त्यांना याच्याने काहीच फरक पडणार नाही की माझ्या आवाजाने कुणाचं भलं होत आहे. ती व्यक्ती अशी आहे. ओके. आणि तुम्ही काय करायचं, जर काही वाटत असेल तुमच्या आवाजात बनवा. ते वर्ड तुमच्या मराठीमध्ये बनवा. मी एक मराठी मेडिटेशन पण आहे, तुम्ही तुमच्या आवाजात बनवा, काहीच प्रॉब्लेम नाही. मी पण बनवू शकतो. आता मी एवढे मेडिटेशन घेतो पण मला कंटाळा येतो, नाही बनवत, मी त्यांच्याच आवाजात देतो. माझी मेहनत वाचते ना. एवढं रेकॉर्ड करा, परत चुकलं तर काय करायचं, बिंदास देऊन टाका. ओके. आणि काही सर घाबरायचं नाही. ती व्यक्ती खूप चांगली आहे, ती कधीच अशी ऑब्जेक्शन घेणार नाही की त्यांच्यामुळे कुणाचं काही चांगलं होत आहे. तो एक गोष्ट सोडून द्या. नाही पण बिनधास्त देऊ. तुम्ही देतात ना ते, तुमचं ते युनिक आहे. म्हणजे हे मेडिटेशन मी याच्या आधी कधी ऐकलेलं नव्हतं, तुमच्याच क्लासमध्ये ऐकलं ते. ते म्हणजे कसं की तुमचा क्लास म्हणजे ते मेडिटेशन आहे, तर मग तेच आम्ही दिलं तर असं. कुठलं मेडिटेशन? कर्म मेडिटेशन ना, कर्मा हिंदीवालं? हो हो, देऊन एन के टाका ना, शर्मा काही यांचं. प्रॉब्लेम आहे, बिंदास देऊन टाका. ठीक आहे. तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्या. मी घेताना क्रेडिट नाही हो घेत, हो बोलतो मी सरळ सांगतो त्या व्यक्तीच्या हो आवाजातला आहे, याच्यामुळे हो. लाखो लोकांचा फायदा झालाय, तुमचाही होईल. हम्म. मी क्रेडिट ठीक पण आहे. घेत नाही, मी सरळ त्या व्यक्तीचं नाव सांगून हम्म, देतो. ओके. हम्म. तसं करायचं, मग तुम्हाला पण काही वाटत नाही. आणि पण तुम्ही तुमच्या आवाजात करा ते. आता संजीवनी मॅमला माहिती आहे, आता त्या पण नाही ना, हम्म. ते स्वतःच्या आवाजात बनवणार आहे ना, ज्योती पवार मॅडम. त्या भेटणार आहे आता मला, पुण्याला कार्यक्रम आहे. आमच्या ग्रँड मास्टर लोकांचा कार्यक्रम असतो, येणार भेटतील आहेत का ते. त्या इकडे पुण्यात येणार आहेत का? आमचा कार्यक्रम आहे ना, आवड भेटणार आहे मला पण. खूप चांगले हो खूप सांगा ना स्टुडंट सर, मग झाले ना. पुण्यात मी येईल ना नक्की, कार्यक्रमाला नक्की येईल. ते कधी काही येतो कार्यक्रम? जे जे काय माहिती, अजून डेट फिक्स नाही. तर जे ह्या क्षेत्रात जे जे कोचेसने चांगलं काही नाव कमवलंय, त्यांना काहीतरी आवड देणार आहे वाटतं. तर भेटतील नक्की मला सांगा तिथे सर, मग. मी नक्की येईल त्या कार्यक्रमाला. बघूया आता ते स्पॉन्सरने कसं डिसाईड केलंय, मला पण माहिती नाही. ते फॅमिली मेंबर पण आला कोणी होता. ठरवलाय तो कार्यक्रम? काय माहिती आता, कोणी रेकी काउन्सिल ऑफ इंडिया असेल, कोणी ऑर्गनायझर असेल. मला तर अच्छा. कुठून तरी बातमी कळाली की जसा कार्यक्रम आहे. आणि मला असं सांगितलं की तुम्हाला आवड भेटणार आहे. मागे पण एकदा भेटणार होता, मागच्या 3 महिन्याच्या बॅचला, तर मी गेलो नाही. बोललो ते अशा गोष्टी काही कामाच्या नाही आहेत, शिकवणं महत्वाचं आहे. तर मला फोन आला की मागच्या वेळेस मिस केलं, तर ते घेऊन जास. तर मला भेटतील कदाचित. त्यात का सांगत आहे, त्या पण तेच मेडिटेशन स्वतःच्या आवाज देऊन क्रेडिट घेतील की मी एवढं सुंदर करते, माझ्या आवाजात मेडिटेशन आहे, हे मी बनवलं आहे. कोचेस असं करतात. ओके. म्हणून मला क्रेडिट घ्यायला आवडत नाही. ते खूप सुंदर मेडिटेशन आहे, खूप छान तर सर चालू ते आहे. त्यांनी जे दिलंय ना कर्मा मेडिटेशन, तर ते अगोदरचं ते म्हणतात ते स्किप करा, पण ते कसं करणार? कारण खूप वेळच आहे ते, जवळजवळ 45 मिनिटाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्तीच आहे ते कर्मा 1 तास मेडिटेशन. त्यांनी जे दिलेलं तेच आहे ना तुमचं पण? 1 बघा, तास आहे. कर्म 1 तासाचं मेडिटेशन आहे आहे. ना, बघा, ते थोडी एकच आहे. साधी गोष्ट आहे. तुम्ही 15-20 दिवस करून तुम्हाला त्याच्यातले शब्द पाठ होऊन जातात. मग तुम्हाला ते हो. ऐकायची काही गरज आहे का? तुम्हाला फक्त प्रोसेस करायची आहे. हात करून असं, नंतर बसून फक्त इमॅजिन करायचं. 15-20 मिनिटात तुम्ही मेडिटेशन संपवू शकता. तुमचे ते सगळे शब्द पाठ होऊन जातात. मी हो लाल बरोबर. लाल मॅग्नेट आहे, माझा असा पैसा येतो आहे. ओके. नाही पण ते जसं सांगतात तसे हात करायचेत का आपण? कसे? त्याच्यात असे सांगितलेलं आहे ते. असे. हा, करायचंय तसं सगळं करायचं आहे तुम्हाला. अच्छा बर. आता ते एन के शर्मा डेमो मेडिटेशन आहे म्हणून ते हळूहळू बोलत आहे. तुम्हाला थोडी एवढे हळू करायची गरज आहे. तुम्हाला ते करायची, फक्त तुम्ही 20 एक दिवस ऐका, पाठ झालं. नंतर थोडी ते ऐकायची गरज आहे. हो हो.
साधं सिंपल आहे की नाही. आपलं पण डोकं चालवायचं थोडंसं, नाही तर कोणी सांगितलं ना तसं फॉलो नाही करायचं. ओके, अच्छा. ठीक आहे. हा, चला सर आता आपण उद्या भेटूया, मला ते सर, क्लिअर एक मिनिट करायचे उद्या ना. सर आहे का उद्या क्लास? नाही, सॉरी, शुक्रवारी भेटूया प्लीज. सर आणि कुणाला शुक्रवारी ना किती शुक्रवारी जरासं मला हे वाटतंय, कारण काय माझा मुलगा आणि सून जाणार आहेत ना 20 ठीक तारखेला. आहे, ओके, बघूया तर आपण. मग त्याच्याऐवजी 21 ला घ्याल का? रेकॉर्डिंग बघा ना, आता काल किती बघा, हर्षदा मॅमचं मिस झालं तरी त्यांनी थांबले की नाही. नक्की रेकॉर्डिंग नक्की. बघा, काही चालेल प्रॉब्लेम चालेल नाही. सर. ओके. चालेल, थँक्यू. आणि समृद्धी शक्तिपाताला यायचं असेल तर नक्की येऊ शकतात, पण सर पैसे तेच भरून. आता मी खूप विचारायचं जास्त, होतं की ते काय आहे समृद्धी हे शक्तिपाताचं, बघा नेमकं काय त्याच्यामध्ये आहे? ना तुम्ही कशासाठी ते करायचं बघा. तुम्ही हम्म, तुमचा शक्तिपात घेण्यासाठी नका करू, तुम्हाला हम्म. पुढे जाऊन कसं शिकवता येईल, म्हणजे तुम्हाला पैसे कसे कमवता येईल त्याच्यासाठी पैसे पे करा. ओके. पण ही हम्म. नेमकी अट्युनमेंट नेमकी कसली देणार आहे म्हणजे? त्याच्यात कसं असतं मी तुम्हाला सांगणार आहे. हे हे कार्ड्स कसे बनवायचे, हे सिम्बॉल तुम्हाला आठवण करून दिलं जातं. तर एक मिडा स्टार आहे, पॉवरफुल आहे. तर हे कार्ड तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं तर असं बोलतात चांगले समृद्धी, हे मनी रेकीचे सब्जेक्ट आहे. ओके, हम्म, हे तुम्हाला हम्म. सिम्बॉल आठवण करून दिले जातात. असे कार्ड बनवायचे. कार्ड तुम्ही कुणाला सेल पण करू शकतात. 500 रुपयाला एक कार्ड, जसं क्रिस्टल आहे. तर हे सगळं मी दिवाळीला केलंय, मागच्या दिवाळीमध्ये, दसऱ्यामध्ये खूप चांगला प्रोग्राम झाला होता. लोकांनी खूप असे कार्ड छापले आणि विकून पैसे पण परत त्यांचे वसूल केले. ओके, 500 रुपयाला कार्ड विकले. दुसरं, हम्म. याच्यापेक्षा महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमचं मेडिटेशन घेणार आहे. तर ते मेडिटेशन खूप सुंदर आहे. तर तुमच्यापैकी कोणीच नव्हतं आलं दिवाळीच्या मेडिटेशनला. जेव्हा मी एक मनी ट्री मेडिटेशन घेणार आहे उद्या संध्याकाळी, आणि गुढीपाडव्याच्या पहाटे जे मेडिटेशन घेणार आहे ना, ते बघा कसं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बोलणार, तुमचं पण एक कव्हर होऊन जाईल की मेडिटेशन कसे घ्यायचे, ते पण चालेल. तुम्हाला शिकता येईल. आणि खूप सुंदर मेडिटेशन असतं ते. दिवाळीला खूप छान आणि मी तेव्हा बघा कुणाची फी देखील घेतली नव्हती, तरीही मला दिवाळीला 30,000 रुपये डोनेशन आलं होतं. इतकं सुंदर मेडिटेशन होतं. फक्त ते मेडिटेशन ऐकून 30,000 रुपये डोनेशन आलं. म्हणून मी आता बोललो, आता फ्री नाही देणार, काहीतरी ट्राय करून बघूया, कोणी आलं तर आलं. कारण आता इंस्टाग्रामला जास्त लोक आहे, व्हॉट्सअप चॅनलला खूप लोक आहे. मी ऍड टाकताच ऍडमिशन यायला लागले. तर कशासाठी करायचंय तुम्हाला, फ्युचरमध्ये तुम्हाला कुणाचे क्लास घेता येतील त्याच्यासाठी शिकायचं आहे. आलं कधी लक्षात? आहे सर ते? उद्या आहे संध्याकाळी 7 ते 8. ते त्याच्यात हम्म. एक्सप्लेन करणार आहे नक्की काय करायचंय, कसं आहे. हम्म. आणि ऍक्च्युअल तुमचा शक्तिपात म्हणजे मेडिटेशन आहे पाडव्याच्या सकाळी 6 वाजता, 6 ते 7 मेडिटेशन असणार आहे. तर ते खूप सुंदर मेडिटेशन आहे. म्हणजे 19 पण ती आम्ही त्याला जॉईन अट्युन होऊ शकतो ना सर? काय? आम्ही त्याला जॉईन होऊ शकतो ना? हो, 555. अच्छा. बरं बरं. कारण बघा मी तुम्हाला सांगितलं आहे, सारखं सारखं फ्री देऊन आपला शुक्र काय होतं, खराब होतं. ते मला ते शालिनी वर्मननेच सांगितलं. तुम्ही बघा, खूप छान युट्यूबर आहेत त्या. तुम्ही त्यांना फॉलो करा, खूप सुंदर सांगतात. तर बघा, करायचं असेल तर नक्की करू शकतात. फ्युचरमध्ये तुम्हाला मदत होईल. ओके, पण चालेल. सर ती अट्युनमेंट आम्हाला देणार आहे का ते कार्डला कार्ड करणार तुम्हाला आहेत? बनवायचं शिकवणार आहे. ते कार्ड तुम्ही काय करायचं, पुढे जाऊन रेकीने जरी चार्ज केलं कुणालाही द्यायचं, हे घ्या तुमच्या जवळ, बघा पैसे कसे तुमच्या लाईफ मध्ये यायला फ्लो होतील आणि फरक जाणवतो. ओके, मग सर आता तुमच्या आम्हाला जीवनातले पुढे पैशाचे जायचं आहे. ब्लॉकेजेस आहे ना, त्याच्याने क्लिअर होतात. जर ओरामध्ये काही फायनान्शियल काही ब्लॉकेजेस असतील तर होतात, क्लिअर होतात. ओके, असं आहे ते. सर नाही मग मग आम्हाला ऍड जशी करून द्या ना सर. त्याच्यात परत सॉल्ट मेडिटेशन आहे, ते प्लस सॉल्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक काय आहे, तुम्हाला स्विचवर्ड देणार आहे. स्विचवर्ड, वेगवेगळे स्विचवर्डची लिस्ट देणार आहे. की आता समजा वेबिनार आला आहे, क्लोजिंग करायची आहे, तर मग अर्जंट पैसा पाहिजे, तर स्विचवर्ड आहे टुगेदर, फाइंड, काउंट, डिवाइड. त्याची पूर्ण अशी लिस्ट देणार आहे. एंजल नंबर देणार आहे. जसं लेवल 1 ला मी सांगतो 8085200741, त्याच्यात पूर्ण एंजल नंबरची लिस्ट आहे. ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. तुमच्या डेली यूज मध्ये तुम्हाला काम येणार आहे स्विचवर्ड आणि एंजल नंबर्स, ते देखील. तर पैशासाठी खूप काही आहे ते. ओके, इट्स ऑल अबाउट मनी. पण सर ऍडमिशन कशी द्यायची? तर ग्रँड मास्टर्सच्या स्टुडंट्सना तर फ्री नाही पाहिजे, हे सगळं इन्क्लूड नाही कोर्समध्ये. बिलकुल नाही, हा पूर्ण वेगळा बरोबर सब्जेक्ट म्हटलं आहे. ना त्या मॅम. पूर्ण वेगळी एनर्जी एक्सचेंज आहे. याचा त्याच्याशी सर काहीच संबंध नाही.
आम्हाला कन्फ्युजन नाही का? डिस्काउंट तर पाहिजे ना सर काहीतरी. हे बघा, ठीक आहे, जर डिस्काउंट पाहिजे ना तुम्ही काहीतरी एक गुढीपाडव्याचा. मिनिट ऐकून घ्या, आता सबकॉन्शियस लेवल माइंड कसं काम करतो. जर तुम्ही महिन्याला 5 लाख रुपये कमवायचं स्वप्न बघत आहे आणि तुम्ही 555 देखील 555 भी नहीं पे कर सकते, सबकॉन्शियस माइंडला काय सिग्नल जातं लक्षात घ्या. टाइम टाइम की तशीच बात है प्रॉब्लेम सर. आहे. नाही सर सिरियस टाइम गोष्ट टाइम की मस्ती बात. चाललीये. अशीच गोष्ट. ओके, तर मी पण जेव्हा का 25,000 इन फी फ्युचर भरली, आम्ही कधी असं केलं आमच्या स्टुडंट्सनी विचारता आम्ही काय जबाब द्यायचा त्याची सेम त्याच्यासाठी सेम म्हणून जी एनर्जी एक्सचेंजचा प्रॉब्लेम होतो आपल्यालाच काहीतरी प्रॉब्लेम त्याचं सांगायचं, याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंजचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्ही काय करा, नका बरं पैसे हवे तर मेडिटेशन तर सगळ्यांचं ओपन आहे. मग तर तुम्हाला नाही, आम्हाला कार्ड पण शिकायचंय, असं नका तुम्ही करू. खरं पैसे भरा ना. बघा किती लेवल 1 चे स्टुडंट पैसे पे करत आहेत, तर त्यांनाही पैशाची काही तुम्हाला तर खूप पैशाची गरज आहे. ओके, तर ते स्पिरिच्युअल आणि एंजल्स नंबर खूप सुंदर आहे, जमलं तर नक्की जॉईन करा. ओके, मेडिटेशन हा, कधी आहे सर. सर? मेडिटेशन मेडिटेशन उद्या संध्याकाळी पण असेल. ते मनी ट्री मेडिटेशन असतं ते आणि फ्री आहे का? समृद्धीचं. हा, ते फ्री आहे? कुठलंच नाही, काही नाही फ्री. खरंच प्रॉब्लेम होतो, एनर्जी एक्सचेंज व्हायलाच पाहिजे. ओके, नाही तुम्हाला ते येऊन काय फायदा, तुम्हाला ती ऊर्जा नाही होत. तुम्हालाच हे सगळं पुढे जाऊन लोकांना सांगायचं आहे. ओके, पण कधी सर, कसं जॉईन व्हायचंय सांगा, म्हणजे त्याची तुम्ही लिंक पे पाठवा. केलं का लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला जाईल तुम्हाला. वा. पण तो वेगळा असेल का ग्रुप? हो, तो व्हॉट्सअप ग्रुप वेगळा आहे, त्याच्यावर झूम लिंक येईल, झूम लिंक त्याच्यावर येईल उद्या. एनर्जी एक्सचेंज इज रिक्वायर्ड. करेक्ट बोलला तुम्ही. काय बोलतात? एनर्जी एक्सचेंज इज खूप रिक्वायर्ड. खूप गरजेचं आहे. त्याच्याने काय होणार, मला पण मे द गिव्हर अँड मे कार्मिक द लेवलवर मला पण प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला पण होईल. करेक्ट त्याच्यापेक्षा करेक्ट. कशाला त्या बंधनामध्ये अटकायचं. आणि तुम्ही महिन्याला आता 3 लाख रुपये कमवणार आहे, 5 लाख, आणि कमवणार छोट्या कमवणार. अमाऊंट साठी तुम्ही बार्गेनिंग करतात. दॅट इज Exactly. ऑल्सो ड्युअल मेंटॅलिटी झाली. सर, जेव्हा सर आम्ही 3 लाख कमवायला लागू ना सर, जेव्हा तेव्हा नाही आम्ही तुमचे कमवलं सर्व तेव्हा पेड क्लास असं नाही करू. बोलायचं. जेव्हा बोलायचं मी सध्या कमवत आहे, नाव आय एम लिव्हिंग दॅट लाईफ. मी आय एम स्वतः ऑल्सो. इमॅजिन करतो, मी 4 BHK तर बंगला माझा स्वतःचा आहे, अशीच फिलिंग करतो. इथून जेव्हा 2 लिफ्ट दिवस मध्ये राहील जातो, ना? जरी खाली 2 व्हीलर आहे, मी इमॅजिन करतो माझी मोठी गाडी खाली उभी आहे. जेव्हा तेव्हा केलं की कधीच नाही भेटणार. हा तुमची सर, द सध्या अल्कामिस्ट पुस्तक आहे की नाही, त्यामध्ये जास्त छान आहे सर, हे जे आता कुठल्या तुम्ही बोलता, द अल्कामिस्ट. हा प्रेझेन्स मध्ये राहायचे तुम्ही. जेव्हा तेव्हा कधीच होत नाही, जेव्हा तेव्हा कधीच येत नाही. ओके, जे आहे ते आत्ताच आहे. ओके, हो सर, लिंक पाठवून द्या सर. हो सर, लिंक कसली पाठवा. आणि 2 दिवस राहील सर, उद्या आणि परवा असं. सर कसली सर लिंक? मी पण जॉईन करणार आहे सर. मी पण जॉईन करणार. आय पे इट राईट. तुम्हाला शिकायला भेटेल. बघा हे सगळेच सगळेच करणार आहेत जॉईन. आय प्ले. काहीच पे लागत नाही. नंतर तुमची करणार आहे सर, पण मी सर पे नंतर लग्नाला करणार आहे, पण जॉईन आधी करणार आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या मॅडम किती घेतात, ज्यांच्याकडून मी शिकलो त्या मॅडमची 2500 रुपये फी आहे. आणि तरी मी देतो. आता सकाळी 5 वाजता माझं आहे, सकाळी 5 ते 6, 5 ते 5:55 ते मी त्यांना 2500 रुपये भरलेले आहेत. माझं शक्तिपत ते मला करून देतील, त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करतात. आता मला एनर्जी 1 वर्ष झाला तरी मी का जातो त्यांच्याकडे, कारण त्या गुरुकडून मला खरंच काहीतरी भेटतं. ओके, जे काही आहे त्या मॅडम मुळेच आहे आज मी. माझ्या घरचे पण बोलतात. आता मागे दसऱ्याला घेतला त्यांच्याकडून, दिवाळीला घेतला. आधी 5 ते 6 त्यांचा असेल, मग मी माझ्या स्टुडंटला देणार. ओके, जर मी असं बोललो, मी मॅडमला आजपर्यंत 70,000 रुपये दिले आहे आणि तरी मी मॅडमला बोललो, मॅडम मी 70,000 दिले आहे, मला याच्यामध्ये सूट द्या, ते हसतील, मला बोलतील मग मी तुला इतक्या दिवस शिकून तू काय शिकला. ऍग्री की नाही? ठीक आहे सर, फक्त लिंक पाठवा, म्हणजे मग तुम्हाला लिंक पे कर. पाठवेल ना मी, ग्रुपवर टाकतो मी तुमच्यासाठी. छान आहे, पण ते तुम्ही कुणालाही शिकू शकतात. खूप सुंदर आहे मेडिटेशनचं. तुम्हाला मी काय हेही सर पाठवेल. टायमिंग आणि काय सांगे, उद्या उद्या संध्याकाळी आहे. उद्या संध्याकाळी 7 ते 8 आहे सेशन. मी त्याच्यात सगळं सांगेल काय असतं, समृद्धी कशा, मनी रिच्युअल्स सांगेल, मनी रिच्युअल्स, रिच्युअल वगैरे. आणि गुढीपाडव्याला सकाळी अटोनमेंट असेल. अच्छा, ओके. असं सकाळी म्हणजे 19 तारखेला सकाळी ना? हो बरोबर. तुम्ही लिंक पाठवून द्या. आणि हो, सर सगळ्यांना मला इन्व्हाइट करायचं. माझं भावाचं लग्न 25 तारखेला आहे आणि कंटिन्यू विथ सत्यनारायण पूजा 28 तारखेला. कोणाला ग्रुपवर जमेल पाठवून द्या पत्रिका. मी ओके, एक पाठवते, डिजिटल पत्रिका पाठवते.
कोणाला चालेल जमेल प्लीज या प्लीज. चालेल चालेल. चला थँक्यू सो मच. आपण फ्रायडेला भेटूया. ओके मे बी हो सर, हो, आम्हाला भेटायचंय ना तुम्हाला. असं काय करताय कुठे उद्या आणि परवा? उद्या उद्या हा उद्या संध्याकाळी नाही परवा भेटायचं. तिथे मी तुम्हाला ओळख नाही दाखवणार ना, बरेच लोक असते. कारण सगळे तिकडे एकाच बोट मध्ये सवार असते. चला थँक्यू सो मच. उद्या भेटू. ओके थँक्यू.